साथ सभी का स्वागत करती हूँ। देव चांगला आहे प्रियानो. प्रिय परमेश्वर अच्छा है। देवाने खूप मोठी दया करुणा करून आज आपल्याला त्याच्या पवित्र मंदिरात आणलेला आहे. प्रभु ने बड़ी दया और कृपा करके आज हमें उसके पवित्र भवन में लेके आए। आज उपवास प्रार्थना पण आहे और आज उपवास प्रार्थना भी है। देवाची दया आज आपल्यावर झालेली की आज आपण सगळे उपवासात आलेलो आहोत. और प्रभु की दया हम पर हुई कि हम सब उपवास में आए हुए। त्याचबरोबर आज आपण फॅमिली मीटिंग पण ठेवलेली आहे. और उसके साथ ही आज फैमिली मीटिंग भी है। प्रभू येशू आपल्या कुटुंबाला प्रेम करतो. प्रभु यीशु अपने कुटुंब से प्यार करता है। खरंच तो आजही करतो. और सच में वो आज भी प्यार करता है। तो पृथ्वीवर असताना त्याने आपल्या कुटुंबाला प्रेम केलं. आपल्या आईला, आपल्या भावांना, बहिणींना आणि त्यांचं तारण केलं. और वो पृथ्वी पे रहते समय उसने अपने कुटुंब से प्यार किया, अपनी माँ, अपने भाई, अपनी बहन, उनसे प्यार किया और उनका उद्धार भी किया। आणि त्याने कुटुंबाला वेळही दिला. और उसने अपने कुटुंब को समय दिया। ही फार गरजेची गोष्ट आहे. और ये फार जरूरी बात है। आपण ख्रिस्ती होण्याच्या नात्याने आपण आपल्या कुटुंबाला प्रेम करणं फार गरजेचं आहे. और हम मसीह होने के नाते हम हमारे कुटुंब को प्यार करना बहुत जरूरी तर आज है। आपले दोन विषय आहेत. तो आज हमारे दो विषय है। पहिला आहे उपवास पहला है उपवास आणि दुसरा आहे फॅमिली प्रेयर. और दूसरा है कुटुंब फैमिली। आपण दोन विषय आज पाहणार आहोत. तो आज दो विषय के बारे में हम देखेंगे। तर जे शिकवणार त्याच्यावरच प्रश्न असणार. और जो हम सिखाएंगे उसी के ऊपर प्रश्न भी पूछेंगे। हा तो बायबल क्विज त्याच्यावरच असेल. और बाइबल क्विज उसी के ऊपर होगा। तर ज्यांना लिहिता येतं त्यांनी लिहा. और जिनको लिखने आता है वो लिखो। म्हणजे त्याच्यावर मी तुम्हाला प्रश्न विचारेल. तो उसके ऊपर मैं आपको प्रश्न पूछूंगी, मग तुम्हाला उत्तर देता येईल. तो आपको उत्तर देने के लिए आएगा। काय तर प्रत्येक फॅमिलीला प्रश्न विचारेल. और हर एक फैमिली को प्रश्न पूछूंगी स्टेप बाय स्टेप. स्टेप बाय स्टेप। तर म्हणून वचन लक्षपूर्वक ऐका. इसलिए वचन ध्यान से सुनो। तर म्हणून काढूया आपण वचन. हम वचन निकालेंगे। आपण काढू मत्ती अध्याय 6 हम निकालेंगे मत्ती अध्याय 6 आणि त्याचं 16 पासून. और उसका वचन 16 से हम पढ़ेंगे। मॅथ्यू चैप्टर 6 उसका 16 से. मत्ती अध्याय 16 त्याचा 16 पासून 16 to 18. और 16 से लेके 18 तक। मॅथ्यू मत्ती चैप्टर 6 अध्याय 6 उसका 16 to 18. त्याचा 16 ते 18 पर्यंत। जब तुम उपवास करो तो कपटियों के समान तुम्हारे मुंह पर उदासी न छाए, क्योंकि वे अपना मुंह बनाए रहते हैं ताकि लोग उन्हें उपवासी जाने। मैं तुमसे सच कहता हूँ कि वे अपना प्रतिफल पा चुके। परंतु जब तू उपवास करे तो अपने सिर पर तेल मल, मुंह धो, ताकि लोग नहीं परंतु तेरा पिता जो तुझे गुप्त में देखता है तुझे उपवासी जाने। इस दशा में तेरा पिता जो गुप्त में तुझे देखता है तुझे क्या देगा? प्रतिफल देगा. गुप्त उपवास। तुम्ही जेव्हा उपवास करता तेव्हा ढोंग्यासारखे म्लानमुख होऊ नका, कारण आपण उपवास करत आहोत असे लोकांना दिसावे म्हणून ते आपली तोंडे विरूप करतात। मी तुम्हाला खचित सांगतो की ते आपले प्रतिफळ भरून पावले आहेत। तू जर उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, आपले तोंड धु, अशा हेतूने की तू उपवास करत आहेस हे लोकांना नव्हे तर तुझ्या गुप्तवासी पित्याला दिसावे, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला उघडपणे प्रतिफळ देईल। हम प्रार्थना करें. आपण प्रार्थना करू। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं. मेरे महान पवित्र सेनाधीश पिता अब्बा, हम वचन की सेवा को आपके हाथों में देते. आपका वचन क्या ही सुंदर, क्या ही पवित्र, क्या ही शुद्ध है. इसलिए वचन हम ध्यान से सुनने के लिए और जो हम सुनते वही पालन करने के लिए तो सहायता करना. वचन का अर्थ समझने के लिए तो कृपा प्रदान करना. ये हमारी विनती, हमारी प्रार्थना है यीशु के नाम से, आमीन. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया. प्रियो, प्रभु के वचन के अनुसार हम यहाँ देखते हैं कि 3 बातें धर्म के काम है. प्रियानो, प्रभूच्या वचनानुसार आपण इथं बघतो की 3 गोष्टी हे नीतिमत्वाची कामं आहेत। यीशु के पीछे चलने वाले लोगों को उसने क्या करना चाहिए, खास करके उसके अनुयायियों ने क्या करना चाहिए, इसके बारे में यहाँ बताया है. आणि येशूच्या मागे येणाऱ्या लोकांनी विशेष करून त्याच्या शिष्यांनी काय केलं पाहिजे हे त्याच्याबद्दल इथं सांगितलेलं खास आहे. करके अभी हम 6 अध्याय में देखेंगे तो धर्म के काम बताए गए हैं. आणि विशेष करून आपण 6व्या अध्यायामध्ये जर बघितलं तर नीतिमत्वाची कामे सांगितलेली आहेत. पहला वचन अगर आप पढ़ोगे 6:1 में तो पढ़ोगे तो वहाँ लिखा है धर्म के काम. आणि 6:1 मध्ये तुम्ही जर वाचलं त्याची हेडलाईन लिहिलेली आहे की धर्माची कामं. तो धर्म के काम कौन से हैं, यहाँ 3 बताए हैं. आणि नीतिमत्वाची कामं कोणती आहेत तिथे 3 सांगितलेले आहेत. पहिला आहे वहाँ बताया है दान दशंश देना. तिथे सांगितलेलं आहे की दान दशंश देणं. कलीसिया में हम मसीह होने के नाते, उसके अनुयायी होने के नाते हमें प्रभु को दान दशांश देना ये हमारा कर्तव्य है. आणि मंडळीमध्ये आपण येतो, आपण त्याचे शिष्य असल्याच्या नात्याने आपल्याला प्रभूला दान आणि दशांश देणं हे आपलं कर्तव्य दूसरा आहे. है प्रार्थना. आणि दुसरं काम आहे प्रार्थना करणं. प्रार्थना करना भी बहुत जरूरी है. आप अनुयायी हो तो आपका प्रार्थना का लाइफ होना जरूरी है. तर प्रार्थना करणं फार गरजेचे आहे आणि तुम्ही जर प्रभूचे शिष्य आहात तर तुमचं प्रार्थनेचं जीवन असणं फार गरजेचं आहे. और तीसरा आहे उपवास. उपवास करणं. तो आप नीतिमान लोग हो. तर तुम्ही नीतिमान लोक आहात हो, तुम्ही धर्मी आहात ना.
आहात कसं काय? हाँ, तो तीनों काम धर्मी लोग ही करते हैं। आणि हे तिन्ही कामं नीतिमान लोकच करतात. बाइबल कहता है ना कि आप धर्मी हो, यीशु मसीह को अंगीकार किया है ना। आणि बायबल सांगते की तुम्ही नीतिमान आहात का की तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास तो आप ठेवलेला आहे. धर्मी लोग हो, तो धर्मी लोगों के जो साइन है, जो चिन्ह है, जो उन्होंने जो कपड़े पहने हैं ना, वो धर्म के कपड़े। बाइबल में क्या बताया मालूम? आणि बायबलमध्ये काय सांगितलेलं आहे? रेवलेशन में लिखा है, प्रकटीकरण अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. जाएंगे रेवलेशन, आपण प्रकटीकरण अध्यायामध्ये जाऊ और उसका 7 और 8 अध्याय 19 सॉरी चैप्टर 19 रेवलेशन चैप्टर 19 प्रकटीकरण अध्याय 19 वर्स 7 and 8 7 आणि 8. आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहे, त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तो उसकी दुल्हन कौन है? प्रभु की दुल्हन कौन है? प्रभूची वधू कोण आहे? हम लोग है ना। और कौन? वो लोग मैं, हम सब और वो लोग मैं, है ना। कौन है प्रभु की दुल्हन? हम सब और एक डिग्री से आप बोलोगे तो बोलना मैं हूं प्रभु की दुल्हन, है ना। तो प्रभु की दुल्हन तैयार हो गई, लिखा है तैयार हो गई। अच्छा, दुल्हन कभी तैयार होती है? शादी करने के लिए ना। तो आपने शादी में गए हो ना, शादी में दुल्हन अलग दिखती है सबसे, विवाहामध्ये मालूम नवरी पड़ता है, सगळ्यात या वेगळी क्या दिसते. ढूंढना पड़ता है दुल्हन किधर है? आणि शोधावं लागतं का नवरी कुठं आहे? नहीं, क्यों? हाँ, क्योंकि वो अलग रहती है, उसके वस्त्र अलग होते हैं। आणि ती वेगळी असेल, तिचे वस्त्र वेगळे असतात. जितने शादी में आते हैं जेवढे विवाहामध्ये वो येतात सब रंग बिरंगे पहन के आते ते सगळे रंगबिरंगी वस्त्र हैं। घालून सिर्फ येतात. दुल्हन ही होती है फक्त नवरी असते जो व्हाइट पहनती है। जी सफेद कपडे घालते. सब लोग पंजाबी ड्रेस पहनते हैं, सगळे लोक पंजाबी ड्रेस साड़ी घालतात, पहनते हैं, साडी घालतात. लेकिन दुल्हन होती है आणि जी नवरी जो असते वेडिंग गाउन पहनती है। तिने वेडिंग गाऊन घातलेला असतो. तो इसीलिए वो एक ही पीस रहती है म्हणून ती एकटीच असते लग्नामध्ये, जो वेडिंग गाउन डाली रहती है। तिने वेडिंग गाऊन घातलेला असतो. बाकी वन पीस पहनने वाले बहुत सारी लड़कियां होती है। आणि वन पीस घालणाऱ्या असतात मुली, लड़कियां आजकल वन पीस पहनते हैं ना, आणि मुली वन पीस घालतात, लेकिन वो व्हाइट नहीं रहता, परंतु तो पूर्ण श्वेत नसतो, रेड, लाल कलरचा असतो बैंगनी, आणि जांभळ्या कलरचा असतो. ब्लू, पिंक, सब डिफरेंट डिफरेंट कलर। वेगवेगळ्या कलरचे असतात. इसीलिए यासाठी दुल्हन आती है, नवरी येते, सब खड़े हो जाते हैं, सगळे उभे राहतात, सब उसको ही देखते, सगळे तिला बघतात. फिर बोलेंगे छान है छान है। मग फिर कहते अच्छी आहे. अगर वो अच्छी भी नहीं दिखती होगी ना, ती चांगली दिसत जरी नसली ना तो भी पार्लर में जाकर उसको अच्छा कर देते हैं, तरी सुद्धा पार्लरवाला तिला खूप सुंदर बनवतात. और उस दिन वो सचमुच अच्छी दिखती है, अरे मालूम पड़ता है हाँ बाबा दुल्हन ही है। आणि त्या दिवशी ती खरोखर चांगली दिसते, आपल्याला माहिती पडतं की हीच नवरी आहे. भले मेकअप उतरने के बाद कैसी भी दिखने दो, आणि मेकअप उतरल्यावर कशी दिसते ना, उसका पति शॉक हो गया, ये क्या नवरा नंतर शॉक होतो, तूच होतीस का, है ना? भले वो होने दो, असं होऊ द्या. लेकिन दुल्हन शादी के समय में लगती है हाँ दुल्हन है। आणि नवरी लग्नाच्या वेळेस वाटते का हा हीच नवरी आहे. वैसे ही प्रियो, तसंच प्रिया आपके भी जब यीशु के साथ जब विवाह में आप दुल्हन बोलकर तैयार हुए होगे तो वो कौन से कपड़े पहने वह खास पता है। तो आप दुल्हन हो, आपने कन्फेशन किया है, आप बोले हो हाँ कबूल किया है, ठीक है। फिर तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे. हाँ, उसको कौन सा दिया है? शुद्ध चमकदार महीन मलमल के यानी अधिकार का वो वस्त्र दिया है। तो वो कौन सा है पढ़ेंगे। ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र वो जनांची, जो महीन मलमल के जो वस्त्र है वो कौन से है? पवित्र जनांची नीतिकृत्य आहे. तो पवित्र लोगों के धर्म के। तो आप जो बोले ना हम उपवास करते हैं, प्रार्थना करते, दान दशम देते, मैंने तो आपको धर्मी बोला, मी तर तुम्हाला नीतिमान म्हणतो, बाइबल क्या बोला आपको? परंतु बायबल तुम्हाला काय म्हणतं? हाँ क्या? पवित्र लोग। आणि पवित्र लोक. क्या बोला आपको? तो दुल्हन कौन है? तर वधू कोण आहे? पवित्र। पवित्र लोक. हाँ, आप तो दुल्हन हो, तुम्ही तर देवाची वधू आहात, है ना? तो आप कौन हो? तुम्ही कोण आहात? पवित्र लोक. यानी वधू कौन है? पवित्र है। म्हणजे त्याची वधू कोण आहे? पवित्र आहे. तो आप जो पहनने वाले वस्त्र कौन से हैं? वो उस समय धर्म के वस्त्र यानी कौन से? दान दशंश वाले,
और प्रार्थना वाले और उपवास के। आणि तुम्ही जे वस्त्र घालणार आहात ते नीतिमत्वाचे वस्त्र आहेत आणि त्याच्यामध्ये दान दशांश उपवास आणि प्रार्थना इसलिए येते. आपके धर्म के जो काम पूरे हो गए तब आपको वो महीन मलमल के वस्त्र पहनकर आप तैयार हो गए, प्रभु बोलेगा आप। क्योंकि जब दुल्हन आती है तो दूल्हा उसको क्या करता है, अपना हाथ देकर उसको अपने ऊपर बुलाता है, आ बोलकर, बराबर है। तुम्ही पण ज्यावेळेस नीतिमत्वाच्या कामाने पूर्ण व्हाल, सज्ज व्हाल, त्यावेळेस प्रभूशी तुम्हाला म्हणाल ये, कारण की वधू ज्यावेळेस येते त्यावेळेस वर तिला हात देऊन स्वतः वर घेतो. तो इसीलिए प्रियो आज हम यही देखने वाले कि हमें उपवास और प्रार्थना बहुत जरूरी है। आणि प्रियांनो, आज आपण बघणार आहोत की उपवास आणि प्रार्थना खूप गरजेची आहे. आज हमारा फास्टिंग प्रेयर है, इसलिए हम उपवास प्रार्थना के बारे में देखेंगे। आणि आज आपली उपवास प्रार्थना आहे म्हणून आपण ये त्याच्याबद्दल हमारे बघू. धर्म के काम है। तर हे आपल्या नीतिमत्वाचे काम आहेत. इतना तक समझा, समझ में आया? एवढं पण आप समजलं. सब पवित्र लोगों ने ये धर्म के काम करने हैं। कौन सा? दान दशांश, प्रार्थना और उपवास। आणि तुम्ही सगळ्या पवित्र लोकांनी हे काम करायचे आहेत. कोणते? तर दान दशांश, प्रार्थना आणि उपवास. ये तीनों काम होने जरूरी है। हे तिन्ही काम होणं गरजेचं आहे. आपको जो आज्ञा प्रभु ने दी है, ये देखो, ये आज्ञा है, विनती नहीं की प्रभु आणि ने। ही प्रभूने विनंती नाही केली, परंतु ही आज्ञा दिलेली आहे. मत्ती 6 में ये आज्ञा दी गई है। आणि मत्ती 6 मध्ये ही आज्ञा दिलेली आहे. आपको आज्ञा दी है, आपको करना है। आणि तुम्हाला आज्ञा दिलेली आहे तर तुम्हाला ते करायचं आहे. कहती हूँ आप 40 डेज करो। मी नाही म्हणत तुम्ही 40 दिवस उपवास करा. आप 14 दिन करो, तुम्ही 14 21 दिवस डेज करो, लेकिन 21 का एक दिन आपका फ्राइडे को जरूर फास्टिंग होना चाहिए। आणि आठवड्याचा एक दिवस म्हणजे शुक्रवारी तुमचा उपवास नक्की झाला पाहिजे. मसीह हो आपका, आप काम को जाओ, घर में रहो या कहीं पर भी, आपका फ्राइडे के दिन में फास्टिंग होना आणि चाहिए। तुम्ही ख्रिस्ती आहात, तुम्ही कामात जाऊ किंवा घरी राहा, पण तो शुक्रवारच्या दिवशी तुमचा उपवास झाला पाहिजे. क्योंकि ये जरूरी है। हे करणं फार ये गरजेचं आपके आहे. धर्म के काम है, जिसे आप क्या हो जाओगी, वधू तैयार हुई होगी। तब अगर वधू तैयार नहीं है, हाँ, कपड़े अगर उसके महीन मलमल के नहीं है, तो क्या शादी होगी? आणि वधू जर तयार नाही, तिचे श्वेत वस्त्र नाही, तर का विवाह होईल? बताओ, नहीं ना? तो फिर अगर आप महीन मलमल के वस्त्र नहीं डाले हैं, आणि तुम्ही जर तागाची तलम वस्त्र घातलेले नाहीये, आप तो दुल्हन हो लेकिन आप तैयार नहीं हो, तो फिर आपकी शादी यीशु के साथ, तुम्ही तर वधू आहात परंतु तयार नाही, तर तुमचा विवाह प्रभू येशू सोबत होईल का? ये बहुत रिस्की काम है ना, बहुत अनेकों खतरनाक रिस्की बात आहे. इसीलिए महीन मलमल के वस्त्र पहनने के लिए हमें पृथ्वी पर एक अवसर दिया है, टाइम दिया है, यानी एक लाइफ दिया है। कुछ किसी को 70, किसी को 80 या जितना भी 90 है, 100 साल, आपको जितना आयु दिया है, उस आयु तक आपको ये धर्म के काम करना है। जब तक आप यीशु मसीह के पास पहुंचते नहीं, तब तक आपको ये धर्म के काम करना है। जोपर्यंत तुम्ही प्रभू येशूकडे पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला ही नीतिमत्वाची कामे करायची तो आहेत. आज मैं दान के बारे में नहीं सिखाऊंगी। तर आज मी दान बद्दल नाही शिकवणार. ऑलरेडी हर संडे हम सीखते हैं, आणि प्रत्येक रविवारी आपण तो शिकतो. इसलिए हम आज दान, इस धर्म का एक जो काम है, पहला काम दान दशांश देना। आणि नीतिमत्वाचे जे काम आहे त्याच्यापैकी पहिलं काम आहे दान दशांश देणं. ऑलरेडी हम हर संडे सीखते हैं। आणि ते प्रत्येक रविवारी आपण शिकतो. प्रार्थना का भी वचन प्रार्थनेचं वचन हम हर हफ्ते सीखते हैं, प्रत्येक रविवारी आपण शिकतो. इसलिए आज हम उपवास का वचन देते हैं। म्हणून आज आपण फक्त उपवासाचं वचन बघू. तो आज प्रार्थना मतलब क्या है मालूम? प्रार्थना म्हणजे अदृश्य गोष्टीपर्यंत पोहोचणे, पहिला पॉइंट। प्रार्थना म्हणजे काय? अदृश्य म्हणजे जी गोष्ट दिसत नाही त्या गोष्टीकडे पोहोचणं, हे प्रार्थनेचं काम आहे। और प्रार्थना का हम पहला पॉइंट हम देखेंगे, प्रार्थना का अर्थ क्या है कि अदृश्य बातों तक पहुंचना, जो दिखती नहीं आंखों से उन तक पहुंचना, ये प्रार्थना का काम है. जसं देव दिसतो, अभी परमेश्वर दिखता है क्या? नाही, तर याने दिखा पिता, फिर भी हम प्रार्थना करते हैं, पिता माझी गरज आहे, तर पिता माझी 5 मिनिटं गाडी लेट कर, मला गाडी पकडायची। अदृश्य दिसतंय का गाडी उशीर आली आहे का? असं नाही, अदृश्य, ते अदृश्य गोष्टी आहे। आपण घरी आहोत पण अदृश्य गोष्टीपर्यंत आपल्याला देव पोहोचवतो आणि ते काय करतो? आपली प्रार्थना पूर्ण करतो। कारण हा प्रश्नामध्ये येईल ना, म्हणून लक्षपूर्वक आहे। प्रार्थना हे अदृश्य गोष्टीकडे पोहोचणं, त्याचा पण कोण असतो? स्विच ऑफ करा। प्रार्थना का अर्थ है अदृश्य बातों तक पहुंचना। आणि उपवास म्हणजे काय? और उपवास मतलब क्या? दृश्य म्हणजे दिसणाऱ्या गोष्टी और दिखने वाली बातें आणि क्षणभंगर अशा गोष्टींचा त्याग करणं। और जो क्षणभंगुर यानी क्षण की बातें उनका त्याग करना। दृश्य यानी डोळ्यांना दिसणाऱ्या, दृश्य यानी आंखों से दिखने वाली अशा गोष्टींना, ऐसी बातों को, आणि क्षणभंगर म्हणजे जो क्षणभंगुर है म्हणजे गोष्टी, जसं उदाहरण आपण उदाहरण पाणी पितो, हम पानी पुन्हा पीते थोड्या हैं, वेळाने पाणी पितो,
फिर म्हणजे थोड्या वेळाने त्या नाश होतात. पाणी पिण्याची जी तलफ होय ती थोड्या वेळाने नाश होते. म्हणजे प्यास थोडी वेळ क्षणभरासाठी आहे. थोड्या वेळासाठी ती तलफ वो होते. क्षण के लिए रहती है प्यास. बरोबर आहे. तुम्ही जेवता सकाळी, आप खाना खाते हो, मग दुपारी पुन्हा जेवता, फिर से आप दोपहर को पुन्हा खाना खाते संध्याकाळी जेवता, हो, फिर शाम को मग खाना खाते रात्री हो पुन्हा जेवता. और रात को फिर से खाना खाते हो. थोड्या वेळापुरतीच त्याची कार्यमर्यादा आहे. और उसकी मर्यादा थोड़े समय के लिए ही है. मग अशा गोष्टींना त्यागणं, और ऐसी बातों को त्यागना, त्याचा अर्थ आहे उपवास. उसका अर्थ है उपवास. देवाचं राज्य मिळवण्यासाठी परमेश्वर का राज्य प्राप्त करने आपण के लिए देवाचा शोध करत आहोत, देवाचं राज्य शोधत आहोत. हम परमेश्वर के राज्य को ढूंढ रहे हैं. आणि म्हणून आपण काय करतो, स्वतःचा त्याग करतो. काही गोष्टी स्वतःला त्यागाव्या लागतात. इसलिए हम खुद का त्याग करते, अपने जीवन की कुछ बातों को त्यागना पड़ता है. त्याच्यासाठी आपण उपवास करतो उसके आणि लिए- शोध घेतो. उसके लिए हम उपवास करते हैं और उन बातों को ढूंढते हैं. तर म्हणून उपवास आपल्याला मदत करतं त्या गोष्टीपर्यंत पोहोचायला. और उपवास हमें सहायता करता है उन बातों तक पहुंचने के लिए. उपवास काय करतं, उपवास आपल्याला क्या दृढ करता है? करतं, हमें मजबूत बनाता है आपल्याला पक्क करतं. और हमें दृढ़ बनाता है. आणि आपल्या ज्या गोष्टी आहेत की बाबा नाही मला पवित्र राहायचं, आता मला दारू नाही प्यायची, नाही बाबा आता आपल्याला खोटं नाही बोलायचंय, हा जो पक्का निर्णय असतो ना, त्या पक्क्या निर्णयावर ठाम राहण्यासाठी उपवास मदत करतो. और हमने जो मन में निर्णय लिए रहते हैं कि अभी से मैं शराब नहीं पीऊंगा या तो फिर मैं जो बातें नहीं करूंगा, तो उस निर्णय के ऊपर हमें एकदम दृढ़ता से खड़े रहने के लिए उपवास हमें सहायता करता है. उपवास ख्रिस्ती जीवनाला एक शिस्त आहे. और उपवास ही एक मसीह जीवन के लिए एक शिस्त है. आपण आत्म्याला आपण आध्यात्मिक शिस्त लावण्यासाठी आपल्याला उपवास फार गरजेचा आहे. और हमारे आत्मा को एक आध्यात्मिक शिस्त आने के लिए उपवास करना बहुत जरूरी है. जसं आपण लहान मुलांना शिस्त लावतो, जैसे हम छोटे बच्चों को शिस्त लगाते का हैं. लावतो, क्यों लगाते हैं? त्यांना वळण येण्यासाठी, ते चांगले राहण्यासाठी, चुकीचं काही करू नये. वो गलत कुछ काम करे नहीं. त्याच रीतीने उसी रीति से उपवास आपल्याला आध्यात्मिक शिस्त आणते. और उपवास हमारे अंदर आत्मिक शिस्त को लेके आता है. काय आणते, तो क्या है वो? आध्यात्मिक शिस्त काय तो आणते. आत्मिक शिस्त क्या है? पहिली आध्यात्मिक गोष्ट ही आणते. आध्यात्मिक शिस्त म्हणजे आपलं प्रार्थनेचं जीवन करणं, बिना प्रार्थनेचं न राहणं, चर्चला येण्याशिवाय न राहणं, अशा ह्या गोष्टीची शिस्त लावतो. और आत्मिक शिस्त क्या है कि हमारा जीवन प्रार्थना का करना, बिना प्रार्थना के न रहना, चर्च में आना. तर ह्या गोष्टीसाठी ती काय करते, उपवास एक शिस्त लावते. इन बातों के लिए उपवास हमें एक शिस्त लगाता है. कळालं तुम्हाला. तर उपवास हा एक स्वतःला लीन करण्यासाठी, आपण एक कधी कधी ख्रिस्ती जीवन जगताना आपल्याला खरंच कधी कधी मी म्हणते ना, मलाही होतं, तर आपल्याला कधी कधी अहंकार येतो. और मसीह जीवन जीते समय या तक मुझे भी कभी कभी घमंड आता है या फिर मैंपन आता है. मीपणा येतो कधी कधी. और मैंपन आता है कभी कभी. आणि मी तुम्हाला हेही सांगते, और मैं आपको ये भी बताती हूँ. आणि हा मीपणा आपल्याला, आता माझ्यात मीपणा आहे का, और मेरे अंदर मैंपन है माझ्यात क्या? अहंकार आहे का. मेरे अंदर घमंड है क्या? आपण सब कहेंगे मेरे नहीं है हमारे अंदर. है ना, आम्ही अहंकारी नाही, और हम लोग घमंडी नहीं है. मी नाही अहंकार. हाँ, मैं नहीं हूँ घमंडी. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कधी कधी जसं समजा ही मला सांगते, जैसे ये मुझे बता रही है, एखादी चांगली गोष्ट सांगते, एक अच्छी बात मुझे बता तर रही मी है. अहंकारी आहे, तर मी काय म्हणेन, तुम्हाला काय झालं, हे मी पास्टर आहे का, ही आहे का, आणि छोटं तोंड घेऊन आले शिकवायला आले. अगर घमंडी तो इस स्थिति से बात करेंगे. पण नम्र लीन असेल ना, और जो नम्र व्यक्ति होता ती है, व्यक्ती काय करेल, वो व्यक्ति क्या करता है? त्याच्या बोलण्यात तथ्य आहे, और इसके बोलने में सत्य है. आपण ऐकायला घ्यायला पाहिजे. और हमने सुनना जरूरी है. आणि खरंच ही गोष्ट बरोबर आहे. और ये बात सही है. मग त्याच्यात आपण हे नाही विचार केला पाहिजे, मी पास्टर आहे, मला कशाला ही शिकवते, मला का ही बोलते, मला का सांगते. और इसमें ये नहीं सोचना चाहिए कि मैं पास्टर हूँ, ये तो छोटी है, मुझे क्यों सिखाती है. लीन व्यक्ती सगळ्या गोष्टीला ऍक्सेप्ट करतो. और जो नम्र व्यक्ति होता है वो सब बातों को स्वीकार करता है. त्याच्यामध्ये मीपणा नसतो. उसके अंदर मैंपन नहीं होता है. माहिती पडलं. तर लीन होण्यासाठी आपल्याला उपवास हा फार फायदेमंद असतो. और लीन और नम्र होने के लिए हमें उपवास बहुत कारण जरूरी जेव्हा होता है. आपण उपवास करतो, जब हम उपवास करते तेव्हाच हैं, आपल्याला कळतं की अरे आपण खूप पापी आहोत, आपण बऱ्याच गोष्टी चुकल्या आहोत, आपल्याला नातं जोडायचे, आपण बऱ्याच लोकांशी, खूप जणांशी वाईट वागलेलो आहोत, आपल्याला खरंच गोष्ट आहे की आपल्याला सगळ्यांशी चांगलं नातं केलं पाहिजे. और जब हम उपवास करते हैं तब हमें समझ में आता है कि हम बहुत गलत करते हैं, हमारा स्वभाव बहुत गलत है, हमारा रिश्ता बहुत सारे लोगों से टूटा हुआ है, और बहुत सारे लोगों से रिश्ता फिर से जोड़ने के लिए और अच्छा बनने के लिए हमें उपवास करना बहुत आणि जरूरी है. उपवास या जरियामध्येच आपण दुसऱ्यांकडे जातो. और उपवास यही मार्ग है जिसके द्वारा हम दूसरों के पास जाते पण हैं. जर आपण उपवास करत नाही ना, तर आपण की मी हिच्याकडे का प्रेझर, हिने मला प्रेझर नाही केलं, मी कशाला हिच्याकडे जाऊ. और जब हम उपवास नहीं करते तो हम झुकते नहीं किसी के सामने, हम कहते हैं इसने मुझे प्रेज लॉर्ड नहीं किया तो मैं क्यों उसको प्रेज लॉर्ड करूं. हिने केलं तर मी करेल बा. इसने किया तो मैं प्रेज लॉर्ड करूं. लागायची गरज नाही, तर मला पण याची गरज नाही.
और इसको मेरी जरूरत है तो मुझे भी इसकी जरूरत नहीं हे है। नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखो. मग जेव्हा आपण उपवास करतो ना तेव्हा आपल्याला कळतं की नाही, ही पण ख्रिस्तात आहे, हिच्यातही येशू आहे, ही मला हवी आहे. कारण हिच्याशी माझं नातं चांगलं नाही तर देवाशी कसं होईल? कारण जेव्हा आपल्या पृथ्वीवर माणसांशी नातं चांगलं नाही तर तो कसा काय बोलू शकतो की माझं देवाशी नातं चांगलं आहे? कारण देव तर दिसत नाही. और जब हम ज्याचं उपवास- नातं दिसणाऱ्या माणसाबरोबर चांगलं आहे तो अदृश्य देवाबरोबर नातं चांगलं ठेवेल. और जिस व्यक्ति का रिश्ता दिखने वाले मनुष्य के साथ अच्छा है, तो जो न दिखने वाला अदृश्य परमेश्वर है उसके साथ भी वो रिश्ता अच्छा रखेगा. तर म्हणून देवाचा शोध घेण्यासाठी कधी कधी अन्न पाणी व्यर्थ करणं, और कभी कभी परमेश्वर को ढूंढने के लिए अन्न और पानी का त्याग करना, त्यासाठी उपवास हा मार्ग ठेवलेला आहे. इसीलिए उपवास से मार्ग रखा हुआ तर है. जेवण टाळायचं, म्हणजे जेवण नको, मला बारीक व्हायचंय, और खाना नहीं खाना क्योंकि मुझे पतला होना है. हा म्हणून मी उपवास करत आहे. हा कधीच असा उपवास कधी नका. लक्षात ठेवा, उपवासाने माणूस जाडा होतो. और ऐसा उपवास आप कभी मत करो. याद रखो, उपवास से इंसान और मोटा हो जाता है. तर लोकांना असं वाटतं की अरे उपवास मी जेवली नाही तर म्हणजे मी काय होईल, बारीक होऊन जाईल. और लोगों को ऐसा लगता है मैंने खाना नहीं खाया तो मैं बहुत पतला हो जाऊंगा. असं काही नाही होत. ऐसा कुछ नहीं होता है. जेवढे लोक उपवास करतात तेवढे ते जाड होतात. और जितना लोग उपवास करते हैं और मोटे हो जाते हा, तर हैं. हा प्रकार नाही आहे. तो ये प्रकार इसमें नहीं आता है. परंतु आपण देवाचा शोध घेत आहोत. हा एक उपवास एक जरिया आहे, मार्ग आपण देवाला दाखवत आहोत. परंतु हम परमेश्वर को ढूंढ रहे हैं, उसका एक मार्ग है जो उपवास है, जो हम परमेश्वर को दिखाते हैं. जुन्या नवीन करारात दोन्ही मध्ये उपवास करण्याची आज्ञा दिलेली आहे. आणि काही लोक आहेत बायबलमध्ये ज्यांनी उपवास केले. और जूने और नए करार में, दोनों करार में उपवास करने की आज्ञा दी हुई. और बाइबल में से बहुत सारे लोग हैं जिन्होंने उपवास किया. हा, तर म्हणून उपवास हा देवाशी नातं बनवण्याचा मार्ग आहे. और उपवास ही परमेश्वर के साथ रिश्ता बनाने का मार्ग है. आणि 70 वेळा आलेला आहे उपवास हा जो शब्द आहे. और उपवास ये जो शब्द है वो 70 बार आया है बाइबल में. पूर्ण बायबलमध्ये पूर्ण बाइबल में किती वेळा आलेला आहे? 70 वेळा. तर ख्रिस्ती लोकांमध्ये ही एक कृती, म्हणजे आपण असं कृती दाखवून देवाला आपण असं, म्हणजे प्रभू माझा तुझ्यावर विश्वास आहे म्हणून मी तुझ्यावर उपवास करून तुला दाखवतोय, याचं हे साधन नाही आहे. और बाइबल में हम जो परमेश्वर के ऊपर विश्वास रखते हैं वो उपवास के द्वारा हम परमेश्वर जो दिखाते हैं, ये कार्य का कोई साधन नहीं है. उपवास हा एक असा जरिया आहे की बघ प्रभू, मी तुझा आवाज ऐकायला मी तुझ्या जवळ आलेलो आहे, पश्चाताप करायला मी तुझ्या जवळ आलेलो आहे, हे एक साधन आहे. परंतु उपवास ये एक मार्ग है कि देख प्रभु मैं तेरे पास आया हूँ, तेरा आवाज सुनने के लिए मैं तेरे करीब आया हूँ, पश्चाताप करता हूँ, ये एक मार्ग है. तर बायबलमध्ये चला आपण जाऊया. 10 व्यक्ती, तसे मी 15 काढले पण मी 10च व्यक्तींबद्दल सांगेन. और 10 व्यक्तियों के बारे में हम देखेंगे ज्यांनी बायबलमध्ये उपवास केला. और जिन्होंने बाइबल में उपवास किया. किती व्यक्ती आहेत? कितने व्यक्ति हैं? 15 व्यक्ति अशा हैं. ह्याच्यापेक्षा जास्त आहेत, इससे भी बहुत ज्यादा है. पण मी 10 काढले आहेत ज्यांना तुम्ही ओळखता. और मैं 10 ऐसे व्यक्ति को चुना है जिनको आप पहचानते ज्यांना हो. तुम्ही ओळखता. जिनको आप पहचानते हो. म्हणून जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल जब आप स्वर्ग में जाओगे तर तो मोजेस आहे ना, तो तुमच्या जवळ येऊन असं म्हणणार नाही, ओ मी मोजेस आहे, या स्वर्गात. तुम्ही स्वतः जाऊन म्हणाल हा मोजेस आहे. और मूसा आपके पास आके नहीं कहेगा देखो मैं मूसा हूँ, परंतु आप खुद कहोगे कि देखो ये तुम्ही मूसा त्याला है. कसं ओळखाल? आप उसे कैसे पहचान कारण लोगे? तुम्ही त्याला ओळखता तसं बायबलच्या द्वारे. आप उसको पहचानते हो बाइबल के द्वारा, कारण तुम्हाला निर्गमन अध्याय, क्योंकि आपको निर्गमन अध्याय गिनती अध्याय, आणि गणना अध्याय नंतर लैंगिक व्यवस्था, और लेवी अध्याय, अनुवाद अध्याय माहित आहे ना? व्यवस्था विवरण माहित आहे. म्हणजे तुम्हाला मोजेला तुम्ही चांगलं ओळखता. जेव्हा तुम्ही स्वर्गात जाल तर तुम्ही स्वतः बघाल, अरे हा मोजेस. आप स्वर्ग में जाओगे आप खुद देखोगे बोले कि ये तो मूसा है. तर पहिला व्यक्ती आहे मोजेस. तो पहला व्यक्ति है मूसा. त्याला 10 आज्ञा देण्यापूर्वी त्याने उपवास केला. और परमेश्वर उसको 10 आज्ञाएं देने से पहले उसने उपवास किया. आणि 40 दिवस 40 रात्र न खाता पिता तो तसाच देवाबरोबर राहिला. और 40 दिन 40 रात बिना कुछ खाए बिना कुछ पिए वो परमेश्वर के साथ रहा. आणि देवाने त्याला 10 शब्द म्हणजे 10 आज्ञा पटावर, म्हणजे दगडाच्या पाटांवर लिहून दिले. निर्गमन अध्याय 34 त्याचं 28. और परमेश्वर ने उसको अपने 10 शब्द यानी 10 आज्ञाएं पत्थर की पट्टियों पर लिख कर दिए. निर्गमन अध्याय एक्सोडस 34 निर्गमन अध्याय 34 28. उसका वचन 28. ज्यांनी बायबल आणलं आहे ज्यांनी पहिलं काढलं वाचा. 34:28. मोशे तेथे परमेश्वराबरोबर 40 दिवस व 40 रात्री होता. त्याने भाकर खाल्ली नाही, तो पाणीही प्याला नाही. आणि त्या पाट्यांवर मोशेने कराराची वचने म्हणजे 10 वचने लिहून ठेवली. तर पहिला पॉइंट उपवास तुम्हाला हा शिकवतो. मोजेस
मोजेसचा उपवास तुम्हाला हा शिकवतो मूसा का उपवास आपको ये सिखाता है की देव तुमच्याशी बोलतो आणि तुम्हाला शब्द देतो. परमेश्वर आपसे बात करता है और अपने शब्द आपको देता है. तुम्हाला तो त्याचे शब्द देतो, हो. त्याच्या तो आज्ञा देतो. काही गोष्टी ज्या इस्रायली लोकांमध्ये नव्हत्या आणि त्यांना घडवण्यासाठी 10 शब्द दिले, तसंच तुमच्यामध्ये जी उणीव आहे आणि ज्याच्यात तुम्हाला तो परिपूर्ण करू इच्छितो, त्यासाठी उपवास जेव्हा तुम्ही करता मोशेसारखा, तर देव तुम्हाला काय देतो? शब्द देतो, आज्ञा देतो. जैसे परमेश्वर ने इसराइली लोगों में जो बातें नहीं थी उसके लिए उसने 10 आज्ञाएं दी. इसी रीति से परमेश्वर भी आपके अंदर जो भी घटी है और आपको परिपूर्ण करना चाहता है, सिद्ध करना चाहता है, इसके लिए वो आपको भी कुछ शब्द, कुछ आज्ञाएं देता है. दुसरा व्यक्ती आहे दावीद. और दूसरा व्यक्ति है दावीद. दावीद एक महान राजा आहे. और दावीद एक परमेश्वर का महान राजा है. देवाच्या मनासारखा माणूस आहे. और परमेश्वर के मन के अनुसार चलने वाला व्यक्ति है. देव असंच बोला ना, परमेश्वर ने ऐसा ही कहा. मनाचा पसंद आलेला राजा, और ये मेरा मनपसंद राजा है ना. त्याने उपवास केला. उसने उपवास किया. स्तोत्र संहिता साम 69 वर्स 10. साम 69 वर्स 10. त्याने उपवास केला आणि जेव्हा त्याने उपवास केला तर काय झालं आहे, जी लोक अपमान करत आहे, त्याची थट्टा करत आहे, तरीही त्याने उपवास केला. मी उपवास करून शोक केला, तेच माझ्या निंदेस कारण झाले. मी गोंडटाटाचे कपडे चढवले, तेव्हा मी त्यांच्या उपवासाचा विषय झाला. तर जेव्हा तुम्ही उपवास करता, जास्त देवाच्या जवळ जाता, तर शत्रू काय करतो? दावीद तुम्हाला सांगत आहे. दावीदाचा उपवास तुम्हाला हे शिकवतो की जेवढं तुम्ही देवाच्या जवळ जाल ना, तर तुम्हाला तुमचीच काही लोक तुमची थट्टा करतील. आता धर्मी बनायला लय जास्त देवाच्या जवळ. जितना आप परमेश्वर के करीब जाओगे, आपके लोग आपकी थट्टा करेंगे, निंदा करेंगे. कारण ती जी लोक होती ना, जी येशूची थट्टा, दावीदाची थट्टा करत होती, ती त्याचीच लोक होती. जो लोग दावीद की निंदा कर रहे थे उसी के लोग थे. तर म्हणून जेव्हा तुम्ही उपवास करता, जब जब आप उपवास करते हो दावीदासारखा, दावीद की नहीं, तर तुमचीच लोक तुमची थट्टा करतील. और आपके लोग आपकी तुम्हाला मस्करी उडवतील, आपका मजाक उड़ाएंगे, तुम्हाला दुखी करतील, आपको दुखी करेंगे. दावीदाने उपवास सोडला, लेकिन दावीद ने उपवास करना छोड़ा, मग तुम्ही सोडू नका. इसलिए आप भी मत छोड़ो. जेव्हा लोक तुमची थट्टा करतात, मस्करी करतात, जब लोग आपका मजाक उड़ाते, खास करून ख्रिस्ती व्यक्ती, और खास करके मसीह व्यक्ति, आपके घर के लोग, त्यावेळेला समजा योग्य काम करतात. और उस समय समझो आप योग्य काम कर रहे हो. का माहिती पडलं? शत्रूची इच्छा काय आहे? शत्रु की इच्छा क्या रहती है? शत्रू कोण आहे आपला? हमारा शत्रु कौन है? शैतान. त्याची इच्छा काय? तुम्ही देवाच्या जवळ नाही गेलं पाहिजे. और उसकी इच्छा क्या है कि आप परमेश्वर के निकट नहीं जाना चाहिए. अविश्वासींचं ऐकाल का? आप अविश्वासियों को सुनोगे क्या? म्हणून तो कुणाचा वापर करेल? इसलिए वो किसका इस्तेमाल करता है? विश्वासी आणि तुमच्याच घरातील व्यक्ती, और मसीह व्यक्तियों का इस्तेमाल करता है, आणि तुमच्याच कुटुंबात. और आपके कुटुंब के लोगों का. मग तुम्हाला वाईट वाटतं ना, जब आपको बुरा लगता है, तेव्हा ते हर्ट करतात. जब आपको वो दुखाते हैं, हिला काम करायचं नव्हतं, मग घेतलं हिने उपवास, और इसको काम नहीं करना था इसलिए बैठी है उपवास करके. उपवास करा. आता हिला घराचं काही काम नको, अभी इसको घर का कोई काम नहीं चाहिए, आळस. आलसी गई. आता उपवास करताना काय करावं लागतं? घराचं पूर्ण आवरून पटापट घेऊन का काम सोडून प्रार्थनेला बसावं लागतं ना. और उपवास करते समय घर का काम, घरातलं दुसरे व्यक्ती काय म्हणतात? घर के दूसरे व्यक्ति क्या कहते हैं? नीतिमान व्यक्ती बघा घरात, और वो धर्मी व्यक्ति आए घर में, कालच भांडलेली, भांडती, कल घर में झगड़ा बहुत किया, आणि आता बघा कशी बसली. बघा अभी देखो कैसा उपवास करने को बैठी. आपण उपवासातच तर पापी व्यक्तीलाच उपवासांची गरज असते, येशूची गरज असते. और पापी व्यक्ति को उपवास की और परमेश्वर की जरूरत है. म्हणून लक्षात ठेवा. दुसरा, दावीदाचा उपवास तुम्हाला शिकवतो, जेव्हा लोक तुमची थट्टा करतील, तुम्हाला नावं ठेवतील, उपवास सोडू नका. और दावीद का जो उपवास है वो आपको सिखाता है कि जब लोग आपकी निंदा करेंगे, आपका मजाक उड़ाएंगे, तब आप उपवास छोड़ो मत. तीसरा व्यक्ती है जो गुफेमध्ये गेला होता, जो गुफा में गया था, डॅनियल. प्रियांनो, त्याने उपवास केला, प्रिय उसने उपवास किया, आणि देवाच्या समोर राख घालून, गुणपाट घालून प्रार्थना विनवणी करू लागला. परमेश्वर के सामने और राख अपने ऊपर उंडेल के और शोक के वस्त्र पहन के प्रार्थना करने लगा. विनवणी करू लागला. परमेश्वर के पास वो विनती करने लगा. का करू लागला? क्यों करने लगा? त्याच्या लोकांना बंदीवासातून सोडवण्यासाठी. क्योंकि उसके लोग बंदी गृह से छुड़ाए जाए. त्याची लोक बंदीवासात होती, और उसके लोग बंदी गृह में थे. त्याच्यासाठी त्याने उपवास केला. इसीलिए उसने उपवास किया. डॅनियल 9:3. दानिएल अध्याय 9 उसका वचन 3. डॅनियल 9:3. दानिएल अध्याय 9 उसका वचन 3.
हे जाणून मी आपले मुख प्रभू देवाकडे लावून प्रार्थना, विनवण्या, उपवास, गोंताट नेसणे व अंगावर राख उधळणे हे चालू केले. त्याने का केला उपवास? कारण त्याला माहित आहे त्याला त्याच्या लोकांवर प्रेम होतं, त्याच्या लोकांसाठी तो तळमळत होता. त्याला त्याची लोक बंदिवासात आहे हे तो पाहू शकत नव्हता, म्हणून त्याला देवाकडून उत्तर पाहिजे होतं. त्याच्या लोकांना बंदिवासातून सोडवायचं होतं, म्हणून त्याने उपवास. डैनियल ने उपवास क्यों किया? क्योंकि उसके लोग बंधुआई में चले गए थे, वो रो रहे थे, विलाप कर रहे थे, और उसने देखा, वो देख नहीं सकता था कि मेरे लोगों की इतनी दुर्दशा हुई, इसलिए उसने परमेश्वर से उसे उत्तर चाहिए था, इसलिए उसने उपवास किया परमेश्वर के तुमची सामने. लोक बंदिवासात आहेत, आपके लोग बंधुआई में गए हैं, त्यांच्यासाठी उपवास करा. उनके लिए उपवास करो. डॅनियल तुम्हाला तेच शिकवतो. डैनियल आपको यही सिखाता है. लवकर उत्तर मध्ये असं नका समजू की अरे आता आज उपवास केला त्याची दारू सुटली, और ऐसा मत सोचो आज उपवास किया तो उसकी व्यक्ति की आज दारू उपवास छूट गई. केला आज उपवास किया उद्या तो येशूकडे येईल, कल वो प्रभु के पास असं आएगा. लवकर नाही होत. ऐसा मत आप सोचो. हा, करत राहायचं. करते रहना है. देवाने एक वेळ ठेवली आहे, प्रभु ने एक समय रखा है. ज्या वेळेला तुमचा उपवास देवापर्यंत पोहोचेल. बायबल काय सांगतं? हे करण्याला तुझे दान आणि तुझी प्रार्थना देवापर्यंत पोहोचलं म्हणून तारण करायला स्वर्गदूत आला. जब तक आपकी उपवास और आपकी प्रार्थना परमेश्वर के पास नहीं पहुंचती, म्हणजे जोपर्यंत तुमच्या प्रार्थना देवापर्यंत, तुमचे उपवास देवापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत वरतून स्वर्गदूत येणार नाही. जब तक आपकी उपवास और प्रार्थना परमेश्वर तक नहीं पहुंचती तब तक ऊपर से स्वर्गदूत नहीं आएगा. करत राहा. और तब तक हमें उपवास करते रहना है. कर्नेलियस किती वर्ष करत होता? और कॉर्नेलियस ने कितना साल तक उपवास खूप किया? वर्ष ना? बहुत सालों तक किया. असा एकच दिवस गेले दान, एक ही दिन में वो गया और दान दिया. असं झालं का? ऐसा हुआ क्या? खूप वर्ष त्याने केलं. बहुत सालों साल उसने वो दान किया था. त्याचा एक रुटीन झाला होता, रोजची प्रार्थना, और उसका एक डेली रूटीन बन गया था रोज की प्रार्थना, उपवास करणं. उपवास त्याच्यामुळे करना. त्याच्या कुटुंबाचं आणि त्याचं तारण झालं. उसके लिए उसके घराने का उद्धार हुआ. म्हणून पेत्राला पाठवण्यात आलं. इसलिए पतरस को भेजा गया. तोच देव आहे. और वही परमेश्वर है. जर तुम्ही उपवास कराल तर नक्की तुमची जी लोक बंदिवासात आहे, म्हणजे जे अन्य जातीमध्ये आहे, मूर्तीपूजेत आहे, जगात फसलेली आहेत, पापात जखडलेली किंवा जखडलेली आहेत, देव त्यांचा योग तोडून टाकेल आणि त्यांना सुटका देईल. और इसलिए जब जब आप उपवास करोगे तब आपके जो लोग हैं जो अन्य जातियों में बंधुआई में फंसे हुए, परमेश्वर उनके जुए को तोड़ देगा और उनका छुटकारा मेन करेगा. प्रॉब्लेम काय होतो म्हणून ह्याच वचनामधून आपण कुटुंबाकडे जाऊ. और इसी वचन के द्वारा हम कुटुंब के पास जाएंगे. बरेच वेळेला आपल्याला असं वाटतं की माझ्या कुटुंबातला हा व्यक्ती एवढा दारू पितो, मला त्रास देतो, हा मेलेला परवडला. और हमें बहुत बार लगता है कि हमारे कुटुंब का ये व्यक्ति इतना शराब पीता है, हमें तकलीफ देता है, इससे अच्छा तो ये मर हा जाए. घरात त्रास देतो, हा नसलेला बरा. और ये घर में तकलीफ देता है, इससे अच्छा ये घर में नहीं होता. बरेच अच्छा है. वेळेला आपल्याला त्याचा तो रोजचा त्रास असहनीय होऊन आपल्याला देवाला आपण कुरकुरायला लागतो की का मला या घरात जन्म दिला, का मला असा नवरा दिला, का मला अशी बायको दिली, का मला असं व्यक्ती दिली, का मला अशी मुलं दिली, आणि आपण बऱ्याच वेळेला देवाच्या विरुद्ध कुरकुर करायला लागतो. और बहुत बार वो दर्द सहने के बाहर होता है, इसलिए हम परमेश्वर के विरुद्ध कुड़कुड़ाने लगते हैं कि क्यों मुझे ऐसा पति दिया, क्यों मुझे ऐसे पत्नी दी, क्यों मुझे इस घर में जन्म दिया. प्रियांनो, देवाची योजना आहे आपण कारण देवाने तुम्हाला त्या घरात ह्यासाठी दिले कारण तुम्ही त्याच्यापेक्षा बलवान आहात. त्या निर्बलाला थांबण्यासाठी, त्याला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी देवाने तुम्हाला तिथं उभं केलेलं आहे. और परमेश्वर ने आपको उस घर में क्यों रखा है? क्योंकि आप बलवान हो, और जो बलवान बन के निर्बलों को थामने के लिए, उनको बाहर निकालने के लिए प्रभु ने आपको रखा है. जर समजा गुलाबताईने कधीच मुकुंद भाऊला सोडलं असतं, और सोचो गुलाबताई ने मुकुंद भाई को कब का छोड़ दिया तर होता, आज ते इथं बसले असते का? तो आज वो यहाँ प्रभु की उपस्थिति में बैठे होते. काय ना, नसते ना. ते करत राहिले, देवाला पकडून राहिले. मी तुम्हाला सांगते, तुम्ही ज्या कुटुंबात आहात त्या कुटुंबातला प्रत्येक व्यक्ती देवाने दिलाय. और मैं आपको बताती हूँ कि आप जिस कुटुंब में, उस कुटुंब का हर एक व्यक्ति प्रभु ने आपको दिया है. आई वडील देवाने दिले, आपको माता पिता परमेश्वर ने मुलं दिए, आहेत ती देवाने दिले, आपको जो बच्चे वो परमेश्वर तुम्हाला ने जे दिए, भाऊ बहिणी आहेत ते तुम्हाला देवाने दिले, जो भाई बहन आपको वो परमेश्वर ने दिए, तुम्हाला जावई सून देवाने दिले, आपको बहू आपको जमाई परमेश्वर ने दिया है. जे काही तुम्हाला नातं आहे, भाऊ बहिणी जे काही नातं आहे ते सर्व तुम्हाला देवाने दिले. जो कोई रिश्ते आपके साथ है वो सब परमेश्वर ने आपको दिए. हे चर्चही देवाने दिलं, और ये कलीसिया भी परमेश्वर ने आणि आपको दिए. आपण हे जे मिळून आहोत ना हे सुद्धा देवाने दिले. और हम जो मिलजुल के हैं ये सब परमेश्वर ने म्हणून दिए. देवाची इच्छा आहे की आपण मिळूनच राहावं आणि ह्यांच्यावरच राहावं, सोडून जाऊ नये. इसलिए परमेश्वर की इच्छा है कि हम मिलके रहें, इन्हीं के साथ रहे और छोड़ के कभी न जाए. माहित आहे की सोडून गेल्यावर किती त्रास होतो. और प्रभु को मालूम है कि छोड़ के जाने के बाद कितना जेव्हा दर्द होता त्याने है. पाहिलं की त्याची लोक त्याला सोडून गेली, जब उसने देखा कि उसके लोग उसको सारे छोड़ के चले त्याचे गए, शिष्य त्याला सोडून गेले, उसके शिष्य उसको जेव्हा छोड़ के त्याने चले वरती गए, पाहिलं की त्याच्या वडिलांनीही त्याला और सोडलं, जब उसने पित्याने ऊपर देखा कि पिता ने भी उसको छोड़ दिया, ओरडून म्हणाला, हे माझे
माझा पिता, हे माझ्या परमेश्वरा तू माझा त्याग का केलास? और उसे चिल्ला के कहा कि हे मेरे परमेश्वर तूने मुझे क्यों त्याग दिया? सोडून जाणं हा उपाय नाहीये. इसलिए छोड़ के जाना ये कोई उपाय नहीं है. तुमच्या लोकांना त्या परिस्थितीमध्ये सोडून जाणं, तुमचा भाऊ चांगला नाही, तुमची बहीण चांगली नाही, तुमची बायको चांगली नाही, तुमचा नवरा चांगला नाही, तुमची मुलं चांगली नाही, त्यांना अशा परिस्थितीत सोडून जाणं हा पर्याय नाहीये. परंतु उपवास हा एक चांगला पर्याय आहे. त्यांच्यासाठी उपवास करत राहा. एक दिवस ती व्यक्ती बदलेल आणि ती देवाच्या चरणावर नक्की बसेल. और आपका पति अच्छा नहीं, आपकी पत्नी अच्छी नहीं, आपके बच्चे अच्छे नहीं, आपका घर अच्छा नहीं, इसके लिए उसे छोड़ के जाना कोई उपाय नहीं, पर्याय नहीं है. परंतु उसके लिए उपाय है उपवास. आप उपवास परमेश्वर के सामने करते रहो और एक दिन वो लोग जरूर बदल जाएंगे. देवाची इच्छा आहे की तुमची लोक तुम्हाला देवाने दिली त्यांना डुकरांच्या समोर टाकू नका. और परमेश्वर की इच्छा कि आपके लोग जो प्रभु ने आपको दिए उन्हें सुअरों के सामने मत डालो. तुमची जी घरातली लोक आहे ना ते एक मोत्यांसारखी आहे. और आपके जो घर के लोग वो एक अनमोल मोती के समान है. खूप चांगले. जरी ते तुम्हाला असं वाटत असेल काय आवडच आहे, और आपको लगता है वो क्या ये औरत आए थे और पनौती है. जेव्हापासून आमच्या घरात आली, जब से हमारे घर में आई, आमच्या घरात आला, हमारे घर में आया है, घर खराब करून टाकलं. हमारा पूरा घर खराब कर दिया है. जाऊन द्या, तिथं असं बोलूच नका. और ऐसा आप बोलो मत. आपण जेव्हा असं बोलतो म्हणजे त्यांना आपण डुकरांच्या पुढे टाकत आहोत. और हम जब ऐसा बोलते तो इसका अर्थ हम उन्हें सुअरों के सामने डालते हैं. त्यांची किंमत करत नाही. हम उनकी कीमत नहीं करते हैं. देव प्रत्येक माणसाला अनमोल म्हणतो. लेकिन परमेश्वर हर एक व्यक्ति को बहुमूल्य कहता है. आयझाया 43 मध्ये 4 वचन मध्ये लिहिलाय, तू माझ्यासाठी अनमोल आहेस. और परमेश्वर ने यशायाह अध्याय 43 उसके 4 वचन में लिखा है कि तू मेरे लिए बहुत अनमोल है. माझ्यासाठी खूप खूप अनमोल आहे. और तू मेरे लिए बहुत बहुमूल्य आणि है. काय म्हटलंय तिथं? और क्या लिखा है वहाँ पर? कुणी काढले त्याने वाचा. किसने निकाला है? यशायाह 43 काढले. हा. तू मेरी दृष्टि में अनमोल आहे. तू माझ्या डोळ्यात, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातील व्यक्ती तुमच्या डोळ्यामध्ये अनमोल वाटला पाहिजे. और आपके घर का व्यक्ति आपकी आंखों को अनमोल लगना चाहिए. कचरा खराब काही उपयोगी नाही, कोई उपयोग नहीं. उपयोगी निकम्मा नाही, किसी काम का नहीं. असं नाही वाटलं पाहिजे. ऐसा नहीं लगना चाहिए. भले तो घरात तुम्हाला पैसे देत नाही. अगर वो घर में पैसे भी नहीं देता कारण हो, काय होतं माहिती, घरात जो पैसे देतो घर में जो पैसा देता है उसी की कीमत होती है. अरे नाही बघा, पोरं शाळेत जातात, कॉलेजला जातात, और बच्चे स्कूल और कॉलेज में जाते हैं. आणि जेव्हा ते कॉलेज पूर्ण करून जर घरात बसू लागले, और कॉलेज पूरा करके अगर वो घर में बैठ के रहे, मग बघा त्या पोरांना काय होतं. देखो उन बच्चों के साथ क्या होता है. असा जो नाडका बसलाय, काम शोधत नाही, ऐसा बैठा है निकम्मा, काम नहीं ढूंढता है आळशी, और आलसी कहीं का, कामचोर बोलतात. तू मग जेवणात पण थोडीशी कमी पडली. और खाने में भी पक्षपात. आई एवढा पकाल खातो. और इतना मुट्ठी भर के खाता है. तरुण तेवढंच खातात. जवान लोग इतना ही खाते हैं. तरुण लोकांच्या मुठीमध्ये एवढे ताकद, असा मोठा मोठा घास घेतात, असं खातात. काही चूक नाही ते. वो कोई गलत कारण नहीं ती है. वेळ असते जेवढी त्यांची ती त्यावेळेला भूक लागती, खातात. और उसकी भूख उतनी रहती है, पण कमवत आहे ना, लेकिन कमाते कुछ नहीं है ना. मग त्यांना ते बोलून जसं ते काम लागलं, जैसे उनको काम लग जाता है, बाळा जेवण देऊ, बेटा मुझे खाना दो. आज लई कमी खाल्लास, आज तूने बहुत कम खाया है 3 चपात्या, और 3 ही रोटी खाया. 7 खात होता ना रे. तू तो 7 खाता था ना काय पहले. 3 वर उठलास. अभी 3 ही रोटी खाया. फरक कळाला. पण प्रियांनो, पैशांवर माणसांची तुलना कधी करू नका. और पैसों के साथ मनुष्य की तुलना कभी मत करो. कधी नाही. कभी भी नहीं. हा माझा आज देवाकडून तुम्हाला हा सल्ला आहे. आज परमेश्वर की ओर से आपको ये की सलाह तुम्हाला है. माणसं पैसे देतात म्हणून तुम्ही त्यांना प्रेम करा असं नको. देवाने तुम्हाला तो माणूस दिला आहे, तुम्हाला वडील दिला आहे, आई दिलेली आहे, बहीण दिलेली आहे, बायको दिलेली आहे, मुलगा दिलेला आहे, आणि पण नंतर सून दिलेली आहे, जावई दिलेला आहे, सासू दिलेली आहे, सासरा दिलेला आहे, बुवा दिलेली आहे, फुफा दिलेला आहे, अजून तुम्ही नाते तुमचे जोडायचे जोडा. ती सगळी देवाने दिली आहेत आणि ते पैशांची नाही. पैसा येईल जाईल, और पण पैसे माणूस आएंगे गेला तर जाएंगे, येईल का? लेकिन मनुष्य एक बार गया तो फिर से आएगा क्या. म्हणून कधीही पैशाशी तुलना करू नका. इसलिए मनुष्य की तुलना कभी पैसों के साथ मत करो. डोळ्यात ती व्यक्ती, तुमच्या घरातील व्यक्ती, मग तुम्हाला किती घर आहेत? 2 घर आहेत. आपको कितने घर है? 2 घर है. एक घर हे देवाचं, एक परमेश्वर का दुसरं घर घर, तुम्ही ज्या घरात राहता त्या. दूसरा घर आप जिस घर में रहते हो तुमच्या वो घर. घरात जे लोक आहेत
आपके घर में जो लोग हैं ते देवाने दिले, वो परमेश्वर तुमच्या ने डोळ्यात तुम्ही त्यांना तुच्छ लेखू नका. और अपनी आंखों में उन्हें तुच्छ मत देखो. त्यांना जे काही भले ते येशूत नसतील पण और अगर वो यीशु में नहीं है फिर भी त्यांना तुच्छ लेखू नका. फिर भी उन्हें तुच्छ मत देखो. हा प्रभु तुम्हाला खास सलाह देतो. और ये खास प्रभु आपको सलाह दे रहा है. तू येशूत आहे तू प्रभु में है म्हणून मी हिला बघते. हा प्रेज लॉर्ड, इसलिए मैं इसे प्रेज लॉर्ड करती हूँ. येशू मध्ये आहे. पण माझी बहीण येशूत नाहीये. लेकिन मेरी बहन यीशु में ही नहीं बहीण है. येशूत आहे ये यीशु में है पण माझी बहीण येशूत नाही. लेकिन मेरी बहन यीशु में नहीं है. नरकात जाणार नाही. और ऐसा तुच्छ देखते हैं क्या ये नरक में जाने येशू वाला है. नरकातच जाणार ना. तिने स्वीकार नाही केला. तिला किती वेळा येशूबद्दल सांगितलं. तू कितनी बार यीशु के बारे में पता है. अहो पण आज तरी ती येशूकडे नाही आली. एक काळ येईल ती येईल. और आज भले वो प्रभु के पास नहीं आ रहे लेकिन एक समय आएगा जिस समय पे वो आएंगे. पण तुम्ही तुमच्या डोळ्यात तिला कचरा बघू नका. और आपकी आंखों में उन्हें तुच्छ बघू नका. कचरा है और वो तुच्छ है ऐसा करके मत देखो. म्हणून पहिली गोष्ट देव तुम्हाला शिकवतो, तुमच्या कुटुंबाला तुम्ही तुमच्या दृष्टीने अनमोल समजा. जी पण आहे, भले काळी आहे, गोरी आहे, तुमचा व्यक्ती लंबू आहे, छोटा आहे, बुटका आहे, कसाही आहे, पण तुम्ही त्याला आपल्या दृष्टीने अनमोल समजा. कारण ती देवाकडून आहे. ती व्यक्ती जी तुमच्या घरात आहे, तुमच्या जोडीला आहे, तुमच्या घरात राहते, तुमच्या संगती राहते किंवा तुम्हाला सोडून गेलेली आहे, तर ती त्याला अनमोल समजा. और पहला मुद्दा परमेश्वर आपको सिखाता है कि आपकी आंखों में आपके जो घर के लोग हैं वो अनमोल रहने चाहिए. वो व्यक्ति कैसे भी हो, उनका कलर कैसा भी हो, उनका हाइट कितना भी हो, लेकिन आपकी आंखों को वो प्रिय होनी चाहिए, अनमोल होनी हालेलुया. चाहिए. सब बोले हालेलुया. 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 तर लक्षात ठेवा, आज देव तुम्हाला सांगत आहे, कुटुंब हे देवाने बनवलेलं आहे. और याद रखो परमेश्वर आज आपको कहता है कि जो कुटुंब है वो परमेश्वर ने बनाया है. वत्सल्य परमेश्वर आहे. और हमारा परमेश्वर कुटुंब वत्सल्य म्हणून परमेश्वर त्याने है. कुटुंबावर जास्त लक्ष दिलेलं आहे आणि कुटुंबाबद्दल शिकवलेलं आहे. एका अध्यायात नाही, 2 अध्यायात नाही, असे लगातार जर तुम्ही नवीन अध्याय करारामध्ये पाहिलं, जुना करार तर सांगतच आहे, पण नवीन कराराचे आपण माणसं आहोत ना, तर नवीन करारातही देव आपल्याला सांगत आहे की पतीने कसं राहिलं पाहिजे, आई वडिलांनी कसं राहिलं पाहिजे, बायकोने कसं राहिलं पाहिजे, मुलांनी कसं राहिलं पाहिजे, तासांनी कसं राहिलं पाहिजे, भावानी कसं राहिलं पाहिजे, हे सर्व सांगितले. और नए करार में परमेश्वर ने बताया कि कुटुंब के हर एक सदस्य ने कैसा रहना चाहिए. है ना. तर मग आपल्याला हे करणं गरजेचं आहे. और हमें ये करना बहुत जरूरी है. जर कुटुंब एवढं महत्वाचं नसतं, अगर कुटुंब इतना इम्पोर्टेंट नहीं होता येशू म्हणाला असता का, हेच माझी आई, हेच माझे भाऊ, हेच माझ्या बहिणी, तो प्रभु यीशु कहता है कि यही मेरे भाई, मेरी बहन और मेरी माता बोला है. असता, तो बोला असता, ये बालड आज पुरुष आहे, या औरत आहे. और वो कहता था ये पुरुष है, ये स्त्री तो काय है. म्हणाला, त्याने नातं बनवलं. उसने रिश्ता त्याच्या बनाया. समोर जे बसलेले त्या सर्व लोकांना तो काय म्हणाला, उसके सामने बैठे हुए लोगों को उसने क्या कहा. त्या स्त्रियांना म्हणाला, ह्या माझ्या आई आहेत. उन स्त्रियों को कहा कि ये मेरी माता है. बहिणींना म्हणाला, ते त्याच्या बायका बसले आहेत, त्यांना म्हणाले, ह्या माझ्या बहिणी आहेत. और दूसरी स्त्रियों को कहा ये मेरी बहनें हैं. आणि जेवढे पुरुष तिथे होते ते सगळे बोले, हे सब येशू त्यांना तिकडे हात पसरून म्हणाला, हे माझे भाऊ आहेत. जितने पुरुष वहां पर थे प्रभु यीशु ने उनके ओर हाथ करके कहा कि ये सारे मेरे भाई हैं. म्हणून तर येशू जेव्हा वधस्तंभावर असताना सुद्धा प्रभु यीशु त्याने क्रूस पर त्याच्या होते समय आईकडे भी पाहिलं. उसने अपनी माँ की ओर देखा. एवढा विवळत होता तो. और इतना वो व्याकुल हो चुका था. होत होता ना, विवळत होता ना. और वो चिल्ला रहा था. त्याला त्याच्या जखमा सोडत होते, त्रास देत होते ना. उसके शरीर में बहुत सी पीड़ाएं हो रही थी उसको. त्याच्यातही त्याने त्याच्या आईला पाहिलं. और इतनी पीड़ा में भी उसने अपनी माँ को त्या देखा. भावाच्या म्हणजे योहानाच्या हातात दिलं. और उसे यूहन्ना जो प्रिय शिष्य उसके हाथ में त्याचा दिया. भाऊ याकोब, उसका भाई याकूब, योहान, यूहन्ना, यहुदा, यहूदा, या सगळ्यांचं तारण करवलं. उन सभी को उसने उद्धार कराया. जिवंत झाल्यावर जीवित होने के बाद. त्यांना ज्या 120 लोक होते त्याच्यात कोण होते, हा त्याची आई होती. और जो 120 लोग थे उसमें कौन था, उसकी माँ थी, त्याचे भावंड पण होते, उसके भाई भी थे, त्याच्या बहिणी होत्या, उसकी बहनें थी त्याची मावशी होती. और उसकी मौसी थी. म्हणजे त्याने त्याच्या कुटुंबाचं तारण केलं. त्याच्या कुटुंबाला त्याने, मी देवाचा पुत्र, मी देवाचा पुत्र, मैं परमेश्वर का पुत्र हूँ. हे मावशी, तू मावशी नाहीये असं म्हणून केलं नाही. और उसने ऐसी तरीके से लोगों को नहीं झिड़का. त्याने काय केलं, त्या सगळ्यांना एकवटून घेतलं. उसने सबको एकत्रित किया. त्या 120 लोकांमध्ये त्याचंच कुटुंब होतं, त्यांचं तारण त्याने केलं. और 120 लोगों में उसी का कुटुंब था त्याचे जिसका शिष्य उसने तो उद्धार होते. किया. शिष्य तो थे ही. पण त्याचे स्वतःचं कुटुंब, त्याची मावशी, मावशीचा नवरा, उसका खुद का कुटुंब था. त्याचे भावंड, त्याच्या बहिणी, बहिणींचे मिस्टर, त्यांची लेकरं, हे सगळे त्या घरात बसले होते. उसका पूरा घराना उधर पे बैठा त्याची हुआ था. आई सुद्धा, वडील उसकी सुद्धा माता भी आपणच थी. गेलेले. पिताजी पहले जा चुके थे. तुम्हाला कळाला अर्थ. आज देव हेच म्हणत आहे, आपल्याला पहिलं आपल्या कुटुंबाला प्रेम करायचं आहे आणि आपल्या कुटुंबाला देवाने दिलेलं आहे. कारण येशू
येशूला त्याच्या जीवनामध्ये त्याची आई कोणी दिली? देवाने दिली. प्रभु यीशु को उसके जीवन में माँ किसने दिया? परमेश्वर ने दिया। येशूने दिली, देवाने दिली, बरोबर आहे. त्याला जो योसेफ जो त्याचे वडील होते पृथ्वीचा, ते कोणी दिला? उसके जीवन में जो पिता देवाने ने दिया. किसने दिए? परमेश्वर ने दिए। म्हणजे देवाने दिले त्याला सांभाळणं आपलं कर्तव्य आहे. और जो परमेश्वर ने दिया उसको संभालना हमारा कर्तव्य देवाने है। तुम्हाला कुटुंब दिले, परमेश्वर ने आपको कुटुंब तुम्ही दिया स्वतः है, नाही बनवलेले. आपने खुद नहीं बनाया है। देवाने तुम्हाला जे दिलेले आहे त्याला तुम्ही एकोप्यामध्ये मिळून, एकोपामध्ये देवाचं वचन काय म्हणतं? साम 133 मध्ये, क्या ही मनोहर और सुखद बात है, भली बात है कि सारे भाई आपस में मिले जुले रहे. एक मराठीत काय लिहिलेलं आहे? एकोप्याने जे सगळे राहतात किती मनोहर आणि सुखद गोष्ट आहे. आणि स्तोत्र संहिता 133 मध्ये लिहिलेलं आहे की पहा, बंधूंनी एकाने एकत्र राहणे किती चांगले व मनोरम आहे. तर म्हणून आपल्या कुटुंबात ऐक्य राहू नये, एकता राहू नये, एकोपा राहू नये, म्हणून तो आपल्याला असं म्हणतात, हा कमवत नाही, मी कमवतो, मी याच्यापेक्षा जास्त, हिचा पगार एका आहे 2000, माझा पगार 10,000. हे आपण असं एकमेकांना डाऊन आहे. जरी एक दुसरे को तुच्छ नहीं देखे, अरे इसका पगार 2000 सांगत आहे. आपल्या घरात कोणाला कमी पगार आहे म्हणून त्याला तुच्छ लेखणं आणि ज्याला पगार जास्त आहे त्याला आदर जास्त देणं, हे देव नाही शिकवत. देवाच्या दृष्टीमध्ये देव म्हणतो तुमचे ते पाहण्याचा दृष्टिकोन तुमच्या कुटुंबात जो लोक आहेत, और आपकी जो आंखों की दृष्टि है अनमोल बघा, उनको अनमोल देखो आप. तुम्ही तुमच्या कुटुंबाला प्रेम करा, कारण तुम्हाला त्यांना जिंकायचे, आपको त्यांना आपके कुटुंब को कमवायचे प्रेम करना, क्योंकि आपको उन्हें जीतना है, उन्हें कमाना है. है ना. आपण तिसऱ्या रविवारी काय पाहिलं? देव म्हणाला, पेत्रा आणलेले नवीन मासे मला दे. और तीसरे संडे को हमने क्या देखा कि प्रभु ने पतरस से कहा कि जो अभी तुमने पकड़ी हुई मछली है वो मुझे दो. किती होते? 153. और कितने थे? 153 तुम्हाला थे. तुमचं कुटुंब घेऊन जायचे. और आपको आपका कुटुंब लेके जाना है. आपल्या कुटुंबातला एकही व्यक्ती गमवायचा नाही. हमारे कुटुंब का एक भी सदस्य हमें गंवाना नहीं है. त्यांच्यासाठी तुम्हाला देवाने बनवले, ते निर्बल आहेत म्हणून तुम्ही बलवान आहात. म्हणून देवाने तुम्हाला त्या कुटुंबामध्ये जन्म दिलाय की तुम्ही त्यांना सहन करावं, त्यांना घडवावं, तुम्ही उपवास करावा, त्यांच्यासाठी मध्यस्थी करावी, व रडत बसू नये. ते येतील, आपण प्रार्थना करत राहायचं. एक दिवस ते येतील, बदलतील आणि ख्रिस्ताच्या चरणावर बसतील. और हम प्रार्थना करते रहना, एक दिन वो बदल जाएंगे, प्रभु के पास आएंगे, उसके चरणों में बैठेंगे. येशूचे जे भावंड होते ते येशूवर विश्वास ठेवत होते का? प्रभु यीशु के भाई उसके ऊपर विश्वास रखते थे क्या? येशूच्या जिवंत झाल्यावर त्यांनी ठेवला ना विश्वास. परंतु प्रभु यीशु जीवित होने के बाद उन्होंने विश्वास रखा देवाने ना. वेळ दिली. तो हर बात का परमेश्वर ने समय रखा हुआ है. देवाची हीच इच्छा आहे की तुम्ही पण तुमच्या कुटुंबासाठी उपवास प्रार्थना करत राहा. और परमेश्वर की यही इच्छा है कि आप भी अपने कुटुंब के लिए उपवास और प्रार्थना करते डुकराच्या रहे. समोर टाकू नका. उन्हें सुअरों के सामने डालो मत. डुकर काय करेल? सुअर क्या फाड़ून करेंगे? टाकेल. उनको फाड़ देंगे, यांचं नुकसान करेल, उनका नुकसान करेंगे, आत्म्यांचं नुकसान उनकी करेल. आत्मा का नुकसान करेंगे. तुम्हाला तुमचे आत्मे स्वर्गात घेऊन जायचे देवाला भेट देण्यासाठी. और आपको लोगों का आत्मा स्वर्ग में लेके जाना है परमेश्वर को भेंट देने के आपल्या लिए. कुटुंबावर प्रीती करा. इसलिए अपने कुटुंब से प्यार जे करो जसे आहेत तसं त्यांना स्वीकारा. और जो जैसे है वैसे उनको तुम्हाला स्वीकारो. माहित आहे ना की माझे वडील दारू पितात, और आपको मालूम मेरे पिताजी शराब पीते ते हैं. आहेत तसे स्वीकारा. वो जैसे है वैसे ते उन्हें काम स्वीकार करत नाही, करो. आहे तसे स्वीकार करा. बघा तुम्हाला काही दिवसानंतर परिवर्तन झालेलं दिसेल. और वो काम नहीं करते लेकिन जैसे है वैसे उनको स्वीकार करो. देखो कुछ दिनों के बाद आपको चेंजेस दिखाई नक्की देंगे. बदलते. वो जरूर आणि बदल जरी जाएंगे. नाही बदलले अगर नहीं भी बदले पण देव त्यांना ख्रिस्तामध्ये नक्की बदलेल. लेकिन प्रभु उन्हें मसीह में जरूर बदलेगा. कारण आपला देव ऋतू बदलणारा देव आहे, तर तुमच्या माणसाला का नाही बदलणार? हमारा परमेश्वर ऋतुओं को बदलने वाला परमेश्वर तो क्या आपके लोगों को नहीं बदलेगा? स्वभावाला बदलेल ना. उनके स्वभाव को बदलेगा. हा पौल एवढा कठोर और ये शाऊल इतना कठोर था झाला ना पौल. और हो गया ना उसका पौल. त्याचं नाव शौल. हा शौल. किती शौलाचा पौल झाला, त्याचा स्वभाव बदलला ना. उसके स्वभाव को परमेश्वर ने बदला ना. मला नाही वाटत की तुमच्या घरातील लोक शौलासारखे कठोर, मारपीट करणारे, हत्या करणारे. मुझे नहीं लगता आपके घर के लोग शाऊल के जैसे कठोर हैं, मसीहों को मारने वाले, हत्या करने वाले. शौलाने तर मर्डर केला ना. और शाऊल ने तो हत्या की. तेवढे तर वाईट नाही तुमची लोक, इतने तो बुरे आपके लोग नहीं है. नाही ना. मग तुम्हाला काय करायचंय? तो आपको क्या करना है? तुम्हाला त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. आपको उनके लिए प्रार्थना करना है, उपवास करना है. पहिला उपवास करत राहा. और उपवास करते रहो. डॅनियलने उपवास केला म्हणून बंदिवासातून इस्रायली सोडवले गेले. तो डैनियल ने उपवास किया इसलिए इस्राएल लोग बंदवाई से छुड़ाए गए. त्याच्या घरातली होती का ती? वो उसके घर के लोग त्याच्या थे क्या? बाबाच्या किंवा आईच्या उदरातून निघालेली लोक उसके होती. माँ के पेट से निकले हुए लोग थे क्या वो? नाही, तरी पण देवाने त्यांचा बंदिवासातून त्यांना सोडवलं ना. फिर भी परमेश्वर ने उनको बंदवाई से छुड़ाया ना. डॅनियलला सोडवलं ना.
छुड़ाया। तोच देव आहे तो तुमच्या पण लोकांना बंदिवासातून और सोडवेल. वही हमारा भी परमेश्वर है, वो आपके लोगों को भी बंधुआई से नक्की छुड़ाएगा, सोडवेल. जरूर उपवास करत छुड़ाएगा. राहा. उपवास करते उपवास रहो. करत राहा, प्रार्थना करत राहा. असं नका प्रार्थना करू. काय तो बेवडा नवरा आहे, कशाचा तर माझ्याच तुला पदरात द्यायचा होता का? इसी से प्रार्थना मला करते रहो. नुसतं कसला तू खरा देव आहे ना रे, लवकर सोडवणार मला नाही सहन. असं नका करू. ऐसा मत बोलो प्रार्थना में. असं नका करू. देवाला म्हणा प्रभू तू करू शकतो, विश्वास दाखवा. और प्रभु को विश्वास दिखाओ कि परमेश्वर तो सब कुछ कर सकता आला है. त्याच्या जवळ आणि म्हणा येशू त्याला विचारतो तुझा विश्वास आहे का मला मी तुला बरं करू डोळे देऊ शकतो. तो म्हणाला हो. तेव्हा तो बघू लागला. और जब अंधा प्रभु के पास आया तो प्रभु ने उसको पूछा कि तू विश्वास करता है कि मैं तुझे आंखें दे सकता हूँ. उसने कहा हाँ. तब वो देखने लगा. म्हणून तुम्हाला विश्वास दाखवायचा हे इसलिए देवा विश्वास परमेश्वर को दिखाना है. तू माझ्या घरातील नवऱ्याला माझ्या व्यक्तीला बदली करू शकतो. तू मेरे घर के पति को चेंज कर सकता है. तू सर्व काही करू तू शकतो. सब कुछ कर सकता है. हा माझा विश्वास आहे. ये मेरा विश्वास आणि है. योग्य वेळी करशील. और योग्य समय पे तू करेगा. मला राहवत नाहीये प्रभू खूप असहाय्य होत आहे. प्रभु ये दर्द मुझसे सहा नहीं जा रहा है. प्लीज माझ्यावर दया कर. और कृपा करके मुझ पर दया करो. मला सहन शक्ती दे. मुझे सहने की शक्ति दो. मला मदत कर. मुझे सहायता करो. तू दिलाय ना त्या व्यक्ती बरोबर राहण्यासाठी माझ्यावर कृपा कर. आपने जो दिया है व्यक्ति उसके साथ रहने के लिए मुझ पर अनुग्रह कीजिए. देव एक तर तुम्हाला सहन शक्ती दे एक तो प्रभु आपको सहने की शक्ति देगा. नाहीतर हा जर ती व्यक्तीची बदलण्याची वेळ अजून आली नसेल तर तुम्हाला काय मिळेल. अगर उस व्यक्ति का चेंज होने का समय आया नहीं हो तो आपको क्या मिलेगा. सहनशक्ती. सहने की शक्ति मिलेगी. देव तुमच्या सहनशक्तीच्या बाहेर तुमची परीक्षा कधी नाही. परमेश्वर आपकी सहने की शक्ति की बाहर आपकी परीक्षा कभी नहीं देगा. नेहमी लक्षात ठेवा. ये हमेशा याद रखो. म्हणून देवाचं वचन सांगता आपल्या कुटुंबाला प्रेम करा. इसलिए परमेश्वर का वचन कहता है अपने कुटुंब से प्यार करो. म्हणून येशू म्हणाला योहान 13 त्याचं 34-35 और इसलिए यीशु ने कहा यूहन्ना अध्याय 13 उसका वचन 34 और 35. तर म्हणून आपल्या कुटुंबात एकतेने राहा. इसलिए अपने कुटुंब में एकता से पहिला रहो. पॉइंट तुमच्या कुटुंबामध्ये तुम्हाला काय पाहायचं आहे. तुमची दृष्टी तुमच्या घरामधल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्ही डोळ्याने कसं पाहायचं आहे. अपने घर के हर एक व्यक्ति को आपको कैसा देखना है. काय कसं पाहायचंय. तर कसं पाहायचंय अनमोल. नंतर कसं घरामध्ये कसं राहायचं आहे एकोप्याने. और घर में कैसे रहना है. एकता से रहना है. कसं राहायचंय. हा पूर्व पश्चिम नाही. घरात जे काही आहे पूर्व पश्चिम ऐसा नहीं करना परंतु घर में जो कुछ है एकता से करना है. आणि तिसरं एकमेकांवर प्रेम करा. घरात जेवढे तुम्हाला देवाने दिले त्यांच्यावर प्रेम करा. और तीसरा मुद्दा है एक दूसरे से प्यार करो. जितने लोग आपको घर में दिए उन सभी से प्रेम करो. येशूने हे तुम्हाला येशूने आज्ञा दिली. और ये आज्ञा आपको प्रभु यीशु ने दी हुई है. येशूने आज्ञा दिली का काय दिली. तुम्ही येशूचे शिष्य आहात. और आप प्रभु यीशु के शिष्य हो. आहात नक्की. महत्वाचं मी तुम्हाला नवी आज्ञा देतो की मी तुला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तू प्राजक्ताला प्रेम करावं. त्याने सतवलं, ज्याने त्रास दिला, ज्याने तुम्हाला डिचकवलं, ज्याने तुम्हाला तुच्छ बघितलं, ज्याने तुम्हाला धोका दिला, ज्याने तुमचा हक्क छिनला त्यांना तुम्ही प्रेम करा. काय करायचंय. प्रेम करायचंय. बघितलं काय पब्लिसिटी झाली प्रतिभाची है ना. आपण काय करतो जे आपल्याला त्रास देतात ज्यांना हे करतात तर आपण प्रेम करत नाही. जो हमें सताते हैं हमें तकलीफ देते हैं उनसे हम प्यार नहीं येशू करते. तुम्हाला काय म्हणत आहे. प्रभु यीशु आपसे क्या कहता काय है. बोला आता ऐकलं का. काय पुन्हा वाचलं. मी तुम्हाला नवीन आज्ञा देतो की तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. काय करायचंय. काय करायचंय. प्रेम क्षमा दया हे सर्व करायचे. पुढं जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. तुमच्या घरात जशी जी लोक तुम्हाला दिलेली आहेत त्यांच्यावर प्रेम करा. त्यांना चांगल्या दृष्टिकोनातून बघा. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात. त्याच्यावरून लोकांना कळेल की तुम्ही काय आहात. येशूचे शिष्य आहात. दुसरं मिळून देवाची सेवा करा. और तीसरा मुद्दा है कि मिलकर परमेश्वर की सेवा करो. जोशुआ 24:15 और यहोशू अध्याय 24 उसका वचन 15. त्याच्यात तो म्हणतो मी आणि माझं कुटुंब नित्य देवाची सेवा करेल. और उसमें यहोशू कहता है कि मैं और मेरा घराना परमेश्वर की सेवा करेगा. म्हणून मिळून काम करा. इसलिए मिलकर काम करो. मिळून सेवा करा. मिलकर सेवा करो. मिळून देवाकडे या. मिलकर परमेश्वर के पास आओ. मिळून घरामध्ये
प्रभूची आराधना करा और सब लोग मिलकर परमेश्वर की आराधना आणि करो। आपल्या कुटुंबामध्ये फक्त आपली आपली प्रार्थना करायची, वैयक्तिक प्रार्थना करना है, असं नका करू. ऐसा मत करो। मिळून घरात प्रार्थना मिलकर घर में प्रार्थना करा. करो घरात जे काम दिसते ते तुम्ही मिळून करा. और घर में जो कुछ काम है वो सब मिलजुल कर करो। इवन जेवढ्या सासू आहे तिथे और जितनी सास है यहाँ पर किंवा सासू होणार, कि वो सास बनेगी तर बहू सून आली म्हणून तिच्यावर सगळं काम टाकू नका. और बहू आई इसलिए उसके ऊपर पूरा काम मत डालो। हा, तर सासरा पण ससुर जी भी सून आली तर मला हो, काय आहे. करायचं काम नाही. थोडंफार मदत करा घरात. और घर के काम के लिए मदद घर करो। फक्त त्या सुनचं नाही ना, और घर सिर्फ उस बहू का नहीं है, सुनच आहे सिर्फ आने वाली बहू का है क्या? आणि नाही आई होईल आई हुई बहू का है क्या? तिचंच आहे का? नाही, सगळ्यांचं आहे ना घर. और सभी का सगळ्यांनी घर है। घरात काम मिळून जुळून करायचं. इसलिए मिलजुल कर घर में मिलकर काम प्रार्थना करना है, करायचं. मिलकर प्रार्थना मिळून करना है, राहायचं, मिलकर मिळून रहना है, जेवायचं. मिलकर खाना खाना है मिळून सगळं काही गोष्टी करायच्या, मिळून डिसिजन घ्यायचं. और सब बातें मिलकर करना है, मिलकर निर्णय लेना है। अचानक असं घरातल्या घर व्यक्तीला माहीतच नाही घर के व्यक्ति को मालूम ही नहीं अरे मी कुठं चालली, मी कुठं चालली माहीतच नाही, और मैं किधर जा रही हूँ किसी को भी मालूम आणि नहीं, कुठं गेली माहिती नाही. और किधर गई वो भी मालूम असं नहीं। नाही असलं पाहिजे. ऐसा नहीं होना आपण चाहिए। आपल्या घरात आपण कुठे चाललोय, काय काम करत आहोत हे सगळं सांगणं आपलं कर्तव्य आहे ना. और हम घर में क्या काम कर रहे हैं, कहाँ जा रहे हैं, सब बताना हमारा कर्तव्य है। आपली पोरं कुठं गेलीत, काय आहे, आईला माहिती नाही बाबा बच्चा किती हमारे बच्चे किधर है हमारे माँ को ही मालूम नहीं। नाही ना. तुम्हाला कळाला अर्थ, म्हणून मिळून. इसलिए मिलकर, मी मुलगा आहे, मैं लड़का हूँ, मी कशाला करू, मैं क्यों करूँ? झाडू मारणं माझं काम नाही, झाड़ू मारना मेरा काम नहीं, भांडी घासणं माझं काम नाही. बर्तन घसना मेरा काम नहीं है, असं म्हणून नाही राहायचं. ऐसा बोल के नहीं जे रहते। काम घरात दिसतंय जो काम घर में दिखता है आपण मिळून जुळून करू तर त्या व्यक्तीलाही प्रार्थनेचा वेळ भेटेल आणि आराम भेटेल. मिलजुल कर करेंगे तो उस व्यक्ति को भी प्रार्थना का समय मिलेगा, आराम घरातली कामं मिलेगा। करणं काही चुकीची नाही. और घर का काम करना कोई गलत बात नहीं तर है। म्हणून पुन्हा आपल्या आयसिया 43 मध्ये जाऊया इसलिए हम लोग यशायाह अध्याय 43 में जाएंगे आणि ते वचन 4थं वचन. और चौथा वचन हम देव पढ़ेंगे। म्हणतो तू माझ्यासाठी अनमोल आहे और परमेश्वर कहता है कि तुम मेरे लिए बहुत अनमोल है और प्रतिष्ठित ठहराए आणि तू प्रतिष्ठित आहे है ना. मराठीत काय आहे, प्रतिष्ठित यानी बहुत कीमती है, बहुत अनमोल है. और मैं तुझसे प्रेम रखता हूँ, मी तुझ्यावर प्रेम करतो, मैं तुझसे प्रेम करता हूँ. और इस कारण मैं तेरे बदले मनुष्यों को और तेरे प्राण के बदले में राज्य राज्य के लोगों को प्रभु कहता है कि हमारे बदले में वो मनुष्य को देता है, आत्माएं देता है, प्राण देता है. तो इसीलिए हम भी क्या करना चाहिए, अपने एक दूसरे के लिए प्राण देने के योग्य विश्वसनीय रहने चाहिए. प्राण नहीं लेना है. आपण एकमेकाचा प्राण नाही घ्यायचंय ऐसा घर में मत रहो जिससे बोले हे प्रभु मुझे उठा, आणि असं नका राहू घरामध्ये की लोकांनी बोलव की हे देवा मला उचल. है ना. ऐसा हम एक दूसरे का प्राण लेने वाले नहीं होने. असे एकमेकांचा जीव घेणारे आपण नसले प्राण पाहिजे. देने के लिए तो आपको प्रभु ने इसलिए बनाया है स्ट्रॉन्ग, मजबूत, ताकि आप उन निर्बलों को थाम सके और उनका प्राण बचा सके. आणि देवाने तुम्हाला मजबूत यासाठी बनवलं की तुम्ही त्या निर्बळ लोकांना थांबवून घ्यावा आणि त्यांचा प्राण वाचवा. इसलिए प्रियो बहुत जरूरी है. आज जिनके पास कुटुंब नहीं है ना, आप उनको देखो कितने रो रहे हैं. अकेला रहना आसान नहीं है. आणि आज त्यांच्याकडे कुटुंब नाही तुम्ही त्यांच्याकडे बघा ते किती किती दुःखी आहेत आणि एकटं राहणं सोपी गोष्ट आपको नाहीये. ऐसा लगता है अकेला बहुत अच्छा है. तुम्हाला असं वाटतं की एकटं खूप चांगलं आहे, मैं आपको परंतु नाही. कभी अकेला मत होना, मी तुम्हाला सांगते कधी एकटं राहू कभी नका, अलग नहीं होना, कधी वेगळं होऊ नका अकेले रहने की कोशिश मत आणि करो. एकटं राहण्याचा प्रयत्नही करू अकेला नका. रहोगे तो शत्रु गिराएगा, आपको मारेगा. आणि एकटे राहत शत्रू तुम्हाला पाडेल, तुम्हाला और मारेल कोई उठाने के लिए नहीं रहेगा. आणि कोणच तुम्हाला उचलायला नसणार. ऐसा लिखा है. असं लिहिलेलं आहे कहाँ बायबलमध्ये. लिखा है? कुठं लिहिलेलं आहे? सबोपदेशक में लिखा है. आणि उपदेशक अध्यायामध्ये लिहिलेलं लिखा आहे. है हाय उस व्यक्ति पर जो अकेला है, गिर गया तो कोई उठाने के लिए. आणि तिथे लिहिलं आहे की हाय त्या व्यक्तीवरती जो एकटा आहे आणि पडला तर त्याला कोणी इसीलिए उचलणार नाही. यीशु ने अपने आप को क्रूस पर अकेला देखकर वो चिल्ला उठा, हे मेरे परमेश्वर, हे मेरे परमेश्वर, तूने मुझे क्यों छोड़ दिया. आणि म्हणून प्रभू येशूने स्वतःला क्रूसावरती बघितलं की तो एकटाच आहे आणि म्हणून तो देवाला म्हटला की हे माझ्या देवा, हे माझ्या देवा, तू माझा त्याग का केला. जी उठने के बाद उसने सबसे पहला अपने शिष्यों को कहा, जगत के अंत तक मैं तुम्हारे साथ हूँ. इसलिए आज हमको अकेला होने नहीं देता. आणि जिवंत जायच्यानंतर सगळ्यात प्रथम प्रभू येशू त्याच्या शिष्यांना म्हटलं की युगाच्या समाप्तीपर्यंत मी तुमच्या बरोबर आहे. म्हणून आज प्रभू येशू आपल्याला एकटं होऊन देत नाही. अपने फैमिली से अलग मत हो जाओ, फैमिली में जुड़े रहो, फैमिली के साथ रहो. फैमिली में जो निर्बल आपको लग रहा है उन्हें बाहर फेंको मत. आणि म्हणून आपल्या कुटुंबापासून कधी वेगळे राहू नका. कुटुंबाशी जुळून राहा. कुटुंबामध्ये राहणे जो व्यक्ती तुम्हाला निर्बळ वाटतो त्याला बाहेर फेकू नका. और उन पर कृपा दृष्टि डालो, वो एक दिन बदलेगा.
आणि तुम्ही त्यांच्यावरती एक कृपेची दृष्टी करा, एक दिवस ते नक्की बदलतील. उन्हें एक अनमोल समझकर उन्हें अपने पास रखो, एक दिन वो प्रभु सचमुच उन्हें बदल देगा. आणि त्यांना बहुमूल्य समजून स्वतःच्या जवळ ठेवा, एक दिवस प्रभू त्यांना नक्की बदलेल. प्रभु आपको आशीष दे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो. तो प्रियो, कुटुंब से प्यार करो. तर प्रियांनो, आपल्या कुटुंबावरती प्रेम करा. तो ये हम किसे डैनियल से सीखे. आणि हे ध्यानाच्या द्वारे आपण शिकतो. डैनियल के द्वारा हमने ये सीखा कि प्रियो डैनियल ने उपवास किया और वो अपने कुटुंब के लिए, अपने लोगों के लिए. आणि आपण ध्यानाच्या द्वारे हे शिकतो की ध्यानाने उपवास केला आपल्या कुटुंबासाठी, आपल्या लोकांसाठी. चौथा व्यक्ति है एस्तर. चौथा व्यक्ती आहे एस्तर आणि मर्दखै. एस्तर मर्दखै ने 3 दिन का फास्टिंग किया था. एस्तर आणि मर्दखैने 3 दिवसांचा उपवास और केलेला. आपको मालूम है एक ऐसा कायदा, एक ऐसा लॉ निकला था. क्या लॉ निकला था कि यहूदियों को एक दिन सबको मार दिया जाएगा. आणि काय कायदा निघालेला होता की यहुदी लोकांना एका दिवसामध्ये सगळ्यांना मारून टाकण्यात येईल. लेकिन आपको मालूम है उनके 3 दिन के फास्टिंग में एस्तर अध्याय 4 उसका 15-16 में पढ़ सकते हैं. लिखा है कि प्रियो उन्होंने फास्टिंग किया और फास्टिंग के द्वारा वो सारा राज्य के जो यहूदी थे वो सब बच गए. आणि एस्तर अध्याय 4 वो कायदा बदल दिया. जो कायदा उनके अगेंस्ट था वो कायदे को ही चेंज कर दिया. आणि राजा वही रहा. देवाने नियम बदलला, त्यांच्या जो विरुद्ध होता तो राजा वही रहा, राजा तोच राहिला, लेकिन कायदा बदल दिया. परंतु कायदा देवाने बदलला. ये है उपवास का कार्य, आणि हे आहे उपवासाचं काम. है ना. तो हमारे अगेंस्ट में भी, मसीहों के अगेंस्ट में भी बहुत सारे कायदे निकलेंगे. आपको बोला जाएगा प्रेयर नहीं करने का, चर्च नहीं जाने का. लेकिन अगर आप फास्टिंग करोगे ना, राजा भले वही रहेगा जिसने ये आज्ञा निकाली, प्रार्थना नहीं करो, ये मत करो. लेकिन प्रभु क्या करेगा, उसी राजा के सामने कायदे बदल देगा. उन्हीं के सामने हम प्रेयर करें. आणि म्हणून आपल्या ख्रिस्ती लोकांच्या विरुद्ध मग खूप साऱ्या योजना निघतील की तुम्ही प्रार्थना करू नका, असं करू नका. परंतु उपवास आणि प्रार्थनेच्या द्वारे परमेश्वर कार्य करून आपला राजा तर तोच राहील, परंतु परमेश्वर कायद्याला बदलू अमेरिका टाकेल. में जिन्होंने वैक्सीन नहीं लिया उनको देशद्रोही कहा गया था. आणि अमेरिकेमध्ये ज्या लोकांनी वॅक्सिन नाही त्यांना देशद्रोही म्हणण्यात आलेलं. उनको कहा गया था इनको देश से निकाल दो. त्यांना सांगितलं की यांना देशातून काढून टाका. ऐसा वो लोग ने बिल पास करने के लिए लिया. आणि असं त्यांनी कानून पास करायला घेतलेला, हुआ नहीं. परंतु झाला नाही. क्यों? का? क्योंकि उसी व्यक्ति को चेंज किया गया. कारण की त्या व्यक्तीला चेंज केलं जो गेलं. व्यक्ति, जो औरत थी जिसने ऐसा कहा था, उसी औरत को प्रभु ने चेंज किया. आणि जी स्त्रीने असा कायदा काढला त्या स्त्रीलाच प्रभूने बदललं. तो बहुत लोगों ने उन्होंने भी वैक्सीनेशन नहीं लिया था. आणि खूप लोकांनी तिकडे पण वॅक्सिनेशन नाही कोरोना के घेतलेलं. काल में. तो उस काल की बात बता रही हूँ. आणि त्या काळातली गोष्ट सांगते. मालूम हुआ? तो प्रभु सब कुछ कर सकता है. तर प्रभू सर्व काही करू तो शकतो. बदल सकता है प्रभू बदलू उसी शकतो, राजा के सामने, या फिर राजा को ही बदलेगा. किंवा देव राजालाच बदलून टाकेल. तो फास्टिंग ने, तो आप एस्तर और मर्दखै आपको भी यही कहता है, परमेश्वर शासन कितना भी कठोर क्यों ना हो, आप फास्टिंग करो, कायदे को बदल देगा. तो एंटी करप्शन जो लॉ लगा है ना हमारे भारत देश में 13 स्टेट में, वो प्रभु चेंज कर देगा. आणि मग एस्तर आणि मर्दकाचा उपवास तुम्हाला हेच सांगतो की आपला कायदा किती कठोर असू द्या, परंतु परमेश्वर काय करणार, त्या कायद्याला बदलणार आहे. जसं आपला जो अँटी कन्वर्जन लॉ आहे याला सुद्धा बदलणारा देव आहे. 5वां व्यक्ति यहोशापात. आणि 5वा व्यक्ती आहे यहोशापात. यहोशापात की कारकिर्दी में दूसरा इतिहास अध्याय 20 उसका 3-4. दुसरा इतिहास अध्याय 20 अध्याय 20 उसका 3-4. त्याचं 3-4 वचन. जब यहोशापात के समय पर एदोम प्रबलता से युद्ध करने के लिए आया. आणि यहोशापाताच्या वेळेस ज्यावेळेस एदोमचा राजा प्रबलतेने त्याच्यावरती युद्ध करायला उस आला, समय आपको मालूम है यहोशापात डर गया. त्यावेळेस यहोशापात घाबरला, बहुत डर गया. उसको खूप लगा अभी घाबरला. खत्म, जिंदगी खत्म, त्याला वाटलं तर सगळं काही संपलं, अभी हमने मरने वाला हो. आता मरणारच उसने आहोत आम्ही. उपवास किया परंतु त्यांनी उपवास और केला प्रभु ने उस युद्ध में जीत दिलाया. आणि प्रभूने त्यांना त्या युद्धामध्ये जय दिला. प्रियो, जब यहोशापात आपको क्या कहता है, आणि यहोशापात तुम्हाला काय म्हणतो, अगर आपके लाइफ में अगर ऐसी परिस्थिति आई, आपको शत्रु घेरे हुए दिख रहे, शत्रु ऐसा लग रहा है बहुत लोग आए, आप मेरा खत्म, मैं नाश होने वाला हूँ, या बीमारी आपको लग रही है ये बीमारी मुझे खत्म करेगी, आप फास्टिंग करो. प्रियो, देखो प्रभु क्या करेगा, उस पर आपको जय देगा. आणि तुमच्या जीवनात कधी अशी परिस्थिती झाली की आता काही सर्व काही संपणार किंवा शत्रूने तुम्हाला घेतलंय किंवा आजार पण तुमच्या जीवनामध्ये आहे, त्या परिस्थितीमध्ये तुम्ही हार मानू नका, परंतु उपवास करा, बघा देव तुम्हाला विजय देईल. है ना. अभी जब बीमार होते तो उपवास कर सकते हैं. आता आजारी पडल्यावर उपवास करू शकतो का? बताइए. हाँ, कर सकते हैं.
हम बीमार हैं तो भी कर सकते हैं। एक बहन को कैंसर था, लास्ट स्टेज का। एका बहिणीला शेवटच्या कुछ स्टेजवर दिनों कॅन्सर का, होतं उसको चंद दिनों का समय दिया गया था। आणि काही दिवसांची तिला वेळ दिलेली. तो उसके हाथ में किसी ने गॉस्पेल दे दिया, बाइबल भी दिया, तिला कोणते सुवार्ता सांगितले, तिच्या हातात बायबल दिलं. न्यू टेस्टमेंट। हमारे नवीन करार. नए कर लोगों के हाथों में क्या देते, नया करार देते। नवीन लोकांच्या हातामध्ये आपण नवीन करार तो देतो. वो पढ़ते पढ़ते ते वाचता वाचता उसे कहीं न कहीं स्पर्श हुआ। तिला कुठे ना कुठेतरी स्पर्श झाला तो उसने देखा कि खास करके वो मरकुस अध्याय पढ़ रही थी। आणि विशेष करून ती मार्क अध्याय वाचत होती मरकुस में ज्यादा चमत्कार है। आणि मार्क मध्ये जास्त चमत्कार आहेत उसने प्रभूचे. बोला यीशु इतना चमत्कार करता है, ती म्हटली प्रभू यीशू एवढा चमत्कार करतो, क्यों न मैं भी इसी यीशु पर विश्वास करती हूँ। मी पण याच येशूवरती विश्वास तो करते. यीशु ने 40 दिन फास्टिंग किया, तर येशूने 40 दिवस उपवास केला. मैं भी उपवास करूँ। मी पण उपवास करेन. उसके घर वाले बोले मत कर, तू मर जाएगी, तिच्या घरचे बोले नको करू, तू मरून जाशील, तू बीमार है, तू आजारी आहे, उपवास मत कर। उपवास करू तो बोली नको. वैसे तो मैं मरने ही वाली हूँ, ती म्हटली तशी पण मी मरणारच आहे. उससे बेटर मैं उपवास करके मरूं। त्यापेक्षा चांगलं की मी उपवास करून उपवासात मरू. हो सकता है कि इस उपवास में मुझे प्रभु नया जीवन दे दे। आणि होऊ शकतं की या उपवासात देव मला नवीन जीवन और देईल. उसने प्रार्थना की, आणि तिने प्रार्थना केली, हे प्रभु यीशु, हे प्रभु येशू, चमत्कार करने वाले, चमत्कार करणारे देवा, मैं तेरे पास आती हूँ, मी तुझ्याकडे येते, मैं मरने वाली हूँ, मी मरणारच मुझे आहे. कुछ चंद 30 डेज, उसको 30 डेज दिया है, मैं 30 दिन की मेहमान हूँ, आणि 30 दिवसांची पाहुणी आहे मी. लेकिन मेरी ऐसी इच्छा है कि मैं 40 दिन का उपवास करूँ। परंतु माझी अशी इच्छा आहे की मी 40 दिवसाचा उपवास और मुझे करू. मदद कीजिए मला मदत करा 40 दिन का उपवास करने के लिए। 40 दिवसाचा उपवास और करण्यासाठी. जैसे आपने बहुतायत लोगों को चंगा किया, मुझे भी चंगा कीजिए। आणि जसं तुम्ही खूप साऱ्या लोकांना आरोग्य द्या तसं मला पण द्या. अगर आप मुझे चंगा करोगे जर तुम्ही मला आरोग्य द्या, तो मेरी बाकी की सारी आयु आपकी सेवा में दूंगी। आणि माझं संपूर्ण आयुष्य पुढचं तुमच्या सेवेला और राहील. अगर आपने नहीं भी दिया परंतु तुम्ही जरी नाही आरोग्य तो दिलं मुझ जैसे पापी को स्वीकार करो। तर माझ्यासारख्या पापीचा स्वीकार करा. आपके राज्य में जैसे आपने उस डाकू को स्वर्ग में लिया, जसं तुम्ही त्या डाकूला स्वर्गात घेतलं, मला पण घ्या. ऐसा बोलकर उसने उस दिन से फास्टिंग चालू आणि असं बोलून तिने त्या दिवसापासून उपवास चालू केला. 40 दिन उपवास किए। कितने दिन की गारंटी बताई थी डॉक्टर ने? किती दिवसांची गॅरंटी सांगितली डॉक्टरने? 40 दिन फास्टिंग किया 40 दिवस उपवास केले, और वो जिंदा रही ती जिवंत राहिली और उसका कैंसर भी पूरी रीति से मिट गया। आणि तिचा कॅन्सर पण पूर्ण रीतीने मिटून गेला. पूरी रीति से प्रभु की साक्ष्य देने वाले एक गवाह बनकर वो प्रभु की सेवा के लिए उतरे। आणि पूर्णपणे प्रभूची साक्ष देऊन ती देवाच्या सेवेसाठी उतरली. तो प्रभु के लिए कोई बात कठिन नहीं है प्रिय। तर प्रभूसाठी कुठली गोष्ट जब कठीण नाही प्रिय. जान जोखिम में है, फास्टिंग करो। ज्यावेळेस तुमचा जीव कुठल्या संकटात आहे त्यावेळेस जब प्रार्थना आपको करा. शत्रु घेरा हुआ दिखता है, फास्टिंग आणि करो। ज्यावेळेस शत्रूने तुम्हाला घेरलं दिसतं त्यावेळेस उपवास करा. फास्टिंग प्रभु को हिलाता नहीं है, आणि उपवास प्रभूला हलवत नाही, आपको हिलाता है, परिस्थिति को हिलाता है। तुम्हाला हलवतो आणि परिस्थितीला हलवतो. है ना? हम क्या बोलते हैं, अरे उपवास केलं ना देव हलतो, देवाला आपण चेंज करू। देव नाही, देव तोच आहे, परमेश्वर देव वही कधी करते. चेंज होत नाही। परमेश्वर कभी बदलता नाहीये. आपण बदलतो हम बदल आणि जाते, परिस्थिती बदलते, परिस्थिती बदल जाते. म्हणून उपवास करा। इसलिए उपवास करो. म्हटलं सर्वात मी अगोदर उपवास एक शिस्त आहे, इसलिए मैंने सबसे पहले कहा कि उपवास एक आत्मिक शिस्त है. है ना? तो म्हणून देवाचे आभार। इसलिए परमेश्वर का धन्यवाद हो. तो पंक्ती तो प्रभुची स्तुती असो। धन्यवाद हो. लाइट आएगा, टेंशन मत करो। हमारा 10 बजे को जाने का टाइमिंग दिया था, कितना तो घेरेंगे, शत्रूने जो तुम्हाला घेरलाय टेंशन मत करो। तुम्ही चिंता करू नका. क्यों? का? आप उपवास करो, तुम्ही उपवास करा. प्रभु बदलेगा। तो कितवा है ये व्यक्ति? 5वां। हा 5वा व्यक्ती आहे. 6ठा एजरा। आणि 6वा व्यक्ती आहे एजरा. एजरा ने क्या किया? एजराने काय केलं? एजरा ने भी उपवास किया। एजराने पण उपवास नदी केला के घाट पर उसे यात्रा करना था। आणि नदीच्या तीरावरती कारण की त्याला प्रवास करायचा होता. और प्रियो, हम देखते हैं कि जब उसने फास्टिंग किया, उसकी सारे छोटे बच्चों से लेके मालमत्ता सब कुछ सुरक्षित रहा और वो लोग सुरक्षित से यरूशलेम पहुंचे। आणि ज्यावेळेस त्या लोकांनी मिळून उपवास केला त्यावेळेस ते त्यांची लहान मुळे त्यांचे सर्व सामान सुमान सुरक्षित राहिले आणि ते सुरक्षित यरूशलेमेस पोहोचले. एजरा आपको भी यही कहता है, आणि एजरा तुम्हाला पण हे आप सांगा, अपने बच्चों के लिए फास्टिंग करो, तुम्ही तुमच्या मुलांसाठी उपवास अपनी करा, प्रॉपर्टी के लिए फास्टिंग करो। आपल्या संपत्तीसाठी उपवास अगर करा. आप यरूशलेम नहीं पहुंचे, आपके बच्चे जोपर्यंत तुम्ही यरूशलेम यरूशलेम मध्ये, तुमचे मुलं यरूशलेमेत गेले पाहिजे. आपकी बाल बत्ती प्रॉपर्टी वहाँ मिलनी चाहिए, यहाँ पर भी मिलनी चाहिए, वहाँ पर भी मिलनी चाहिए। तुमची संपत्ती इथं पण आणि तिकडे पण भेटली पाहिजे. बराबर है ना? आपकी जमीन के काम रुके हैं, फास्टिंग करो। तुमच्या जमिनीची कामं थांबलेली आहेत, तो उपवास आपके करा. हाथ में धन आने के लिए फास्टिंग करो। तुमच्या हातामध्ये धन येण्यासाठी उपवास करा. प्रभु चाहता है आप फास्टिंग करो, क्योंकि उन्होंने एजरा ने फास्टिंग किया,
वहाँ के जो उसके साथ लोग थे उन्होंने भी, वो लोग सुरक्षित, उनके बच्चे भी सुरक्षित, प्रॉपर्टी, बहुत सारी प्रॉपर्टी थी उनके साथ, आणि खूप सारी संपत्ती घेऊन गेले लेके जा रहे थे, सगळं घेऊन चालले. कोई डाकू ने उनको घेरा नहीं, कुठलेही डाकून त्यांना घेरलं कोई नाही. आपके बच्चों को चोरी डाकू करेगा नहीं, मतलब चोरी करेगा नहीं, आणि आपके कुठले- लोग चोरी करेगा नहीं. अगर आपके बच्चों को, आपके लोगों को आपको बचाना है, चोरी नहीं होने देना है, फास्टिंग करो. तुम्हाला जर तुमच्या लोकांना किंवा तुमच्या मुलांना वाचायचं, त्यांना चोरी होऊन द्यायचं तर उपवास करा. आपको समझ में आ रहा है? तो एजरा आपसे खास कहता है आणि एजरा तुम्हाला विशेष करून म्हणतो फास्टिंग करो. उपवास करा. एजरा के 8 के 21 में है. आणि एजरा अध्याय 8:21 मध्ये आहे बघा. 7वां व्यक्ति है योएल. आणि 7वा व्यक्ती आहे योएल. योएल ने अध्याय 1 उसके 14वें वचन में कहा है कि तुम कलीसिया फास्टिंग करो. आणि योएल अध्याय 1:14 वचनामध्ये सांगितलं की तुम्ही सर्वांनी मंडळींनी मिळून उपवास करा. कलीसिया के जो वडील और जो प्राचीन है, जो सेवक है, उन्होंने फास्टिंग करना चाहिए. आणि मंडळीचे जेवढे प्राचीन आहेत, जे सेवक आहेत, त्यांनी उपवास केला आप पाहिजे. सब फास्टिंग करना चाहिए. जितने चर्च के मेंबर्स है, आप चर्च के मेंबर्स हो, तुम्ही सगळेजण मंडळीचे प्रभु के सदस्य सेवक आहात, हो, प्रभु के सेवक सेवक हो, आहात, प्रार्थना करते तो आप फास्टिंग करना चाहिए. तर तुम्ही उपवास केला पाहिजे. क्यों? का? क्योंकि कलीसिया बने रहने के लिए, कारण की मंडळी बनवून राहण्यासाठी, कलीसिया में अन्न सामग्री आने के लिए, याजक बने रहने के लिए. याजक गायब नहीं गया, काम पे गया, बाय बाय. आणि मंडळीमध्ये भोजन सामग्री यावी म्हणून आणि आप याजक सब आए और राहण्यासाठी. याजक ही नहीं तो आणि तुम्ही सगळे आले आणि जर याजकच नाही तर चलेगा? चालेल का असं? नहीं ना. आपको समझ में आ रहा है? तो इसीलिए कलीसिया भी होनी चाहिए. क्यों? अगर कलीसिया है इसलिए हम यहाँ आते हैं. कलीसिया है इसलिए हमको यहाँ प्रभु का दास से वचन देता है. तो हमें अपनी कलीसिया के लिए प्रेयर करना चाहिए. आज कितने लोगों को चर्चेस नहीं है, आज कितने पैसे लोगों ने पैसे चर्च इकट्ठे नहीं होते हैं. ते लोक कसे कसे एकत्रित होतात. 60,000 80,000 3 घंटे का भरते हैं. 60,000 आणि 80,000 3 तासाचे ते भाडं भरतात. और कोई कोई चर्चेस ओनली 1 आवर का 60,000 होते हैं. काय काय मंडळी फक्त एका तासाचं 60,000 भाडं भरतात. कितना? और हम यहाँ सुबह आते हैं, कभी कभी 2-3 बजाते हैं. आणि हमें कोई आपण बोलता है क्या, ए चलो खत्म हो गया, टाइम खत्म, चलो निकलो. आणि आपल्याला कोणी असं बोलतं तो का? हम लेते जाते हैं. हमारा क्यों? हमारा प्रभु का घर है, हमारा घर है. आणि आपण प्रार्थना घेत जातो कारण की आपलं चर्च आहे हमको टाइम लिमिट है क्या? आणि आपल्याला वेळेचा काही मर्यादा आहे. इसीलिए हर कलीसिया को अपनी चर्च होना चाहिए, आणि सेवक प्रत्येक होने चाहिए. मंडळीला स्वतःची चर्च असलं पाहिजे, सेवक असले पाहिजे. अगर आज चर्च में लोग आते हैं, आज जर मंडळीत लोक येतात, प्रार्थना करने के लिए कलीसिया में कोई नहीं, तो कैसा होगा? चलेगा? आणि प्रार्थना करायला मंडळीत कोणच नाही तर कसं काय होईल. इसलिए हम फास्टिंग करना चाहिए. योएल यही बात हमें सिखाता है. आणि योएल आपल्याला ह्याच गोष्टी शिकवतो. तो इसलिए अपनी कलीसिया के लिए, अपने सेवकों के लिए आप फास्टिंग करो. आणि म्हणून आपल्या मंडळीसाठी आणि आपल्या सेवकांसाठी तुम्ही उपवास अभी करा. किया है कलीसिया के लिए फास्टिंग? कधी केलाय का मंडळीसाठी आप उपवास? में से कितने लोग हैं जिन्होंने कलीसिया के लिए फास्टिंग किया? आणि तुमच्यापैकी किती लोक आहेत ज्यांनी मंडळीसाठी उपवास केलेला आहे हाँ, करना चाहिए. आणि केलं अगर पाहिजे. आज तक नहीं किया तो करो. आणि आतापर्यंत नाही केलं तर तुम्ही करा. आप में से सेवकों के लिए फास्टिंग प्रेयर करो. क्यों मालूम? सेवकों के ऊपर हमला होता है, ताकि एक तो बीमार हो करेंगे तो सेवा कैसे करेंगे? सेवकांवरती जास्त अटॅक होतात, उनके बच्चों पर हमले होते हैं. त्यांच्या मुलांवरती हमले होतात. क्योंकि फिर वो अपने बच्चों को देखकर फिर वो सेवा के लिए निरुत्साहित हो जाते हैं. मग आपल्या मुलांना बघून ते सेवेसाठी निरुत्साहित होतात. इसीलिए सेवकों के लिए फास्टिंग प्रेयर. म्हणून सेवकांसाठी उपवास प्रार्थना करा. ठीक है, बने रहे, त्यांनी टिकाव बनून कमरे राहावं, कसी रहे, त्यांच्या कमरा बांधलेल्या असाव्यात. मालूम है? तो इसके लिए फास्टिंग करो. म्हणून तुम्ही उपवास करा. 8वां व्यक्ती आहे वो है यीशु मसीह, आणि तो आहे प्रभू येशू, जिसने 40 डेज फास्टिंग की. ज्यांनी 40 दिवस उपवास केला. है ना? क्यों किया? का केला? लूका अध्याय 4 का 1-2 में सेवा के लिए. आणि लूका अध्याय 4:1 आणि 2 मध्ये की त्यांनी सेवेसाठी उपवास केला, और उसकी सेवा अच्छी हो. त्याची सेवा चांगली तो व्हावी. यहाँ जितने लोग, आप में से सभी लोगों को सेवा के लिए चुना है. तुमच्यापैकी सगळ्या लोकांना सेवेसाठी आपकी सेवा निवडलं. पूर्ण न हो, बीच में नहीं छूटे, तुमची सेवा मध्ये सुटू नये इसलिए फास्टिंग करो. म्हणून उपवास करा. और 9वां व्यक्ति है नवा व्यक्ती आहे कौन? कौन है? लेकिन वो मैंने उसके 10वें नंबर पे रखा है. हमने नए करार की कलीसिया. आणि नवीन करारातली मंडळी. हाँ, पढ़ेंगे फिर एक्ट्स 14 उसका 21 और 23. आणि आपण काढू प्रेषितांची कृत्य अध्याय 14 त्याचं वचन 21 आणि 23. प्रियो, उन्होंने वहाँ कलीसिया में शिष्य आने के लिए और कलीसिया में प्रभु के दास मजबूत होने के लिए और कलीसिया में किनको चुनना चाहिए, उसके लिए उन लोगों ने क्या किया? फास्टिंग किया. और सुसमाचार सारे जगत में चर्च से जानी चाहिए, इसके लिए फास्टिंग किया. 14
त्याचे 21 ते 23. त्या नगरात सुवार्ता सांगून त्यांनी पुष्कळ शिष्य केल्यावर लुस्त्र एक्ट्स चैप्टर 14 फिरिदों के काम 14 उसका 21 से 23. लुस्त्र, इकुन्या व अंतुकिया या नगरात ते परत आले आणि शिष्यांची मने स्थिरावून त्यांना असा बोध केला की विश्वासात टिकून राहा, कारण आपल्याला पुष्कळ संकटातून टिकून देवाच्या राज्यात जावे लागते. त्यांनी त्यांच्यासाठी प्रत्येक मंडळीत वडील निवडले आणि उपवास व प्रार्थना करून ज्या प्रभू त्यांनी विश्वास ठेवला होता त्याच्याकडे त्यांना सोपवले. आमीन. तो इसीलिए प्रियो, सुसमाचार होने के लिए, लोग प्रभु के पास आने के लिए, कलीसिया में लीडर्स चुनने के लिए फास्टिंग होना जरूरी है. चर्च बोला तो चर्च में फास्टिंग होना चाहिए. तर मंडळी म्हणतात त्याच्यामध्ये उपवास झालाच पाहिजे. चर्च में फास्टिंग होना चाहिए, हर हफ्ते में फास्टिंग होना चाहिए. मंडळामध्ये प्रत्येक आठवड्यात कलीसिया उपवास के झाला लोगों को पाहिजे. मालूम होना चाहिए बाबा मेरे चर्च में हर फ्राइडे को फास्टिंग होता है. आणि मंडळीच्या लोकांना माहिती असलं पाहिजे की माझ्या चर्चमध्ये प्रत्येक शुक्रवारी उपवास असतो. शुक्रवार को कितना बजे होता है? शुक्रवारी किती वाजता उपवास असतो? 10:30 से 1 बजे तक. कभी कभी 1:30 1 हो जाए. पर्यंत. अभी जो लोग आते हैं फास्टिंग प्रेयर को कभी कभी 1:45 की गाड़ी उनको मिलती है ना. तो कभी कभी हम थोड़ा सा लंबा भी हो जाता है वचन तुरंत. तो ये चर्च में होना ही चाहिए. आणि हे मंडळीमध्ये झालंच और पाहिजे. सबसे लास्ट है पौल. आणि सगळ्यात शेवटचा आहे पौल. उसने भी उपवास किया ताकि वो अंधा हो चुका था तो आंधळा झालेला होता म्हणून त्याने उपवास केला. और इसीलिए प्रियो हम देखते हैं कि उसने क्या किया. उसने कुछ भी खाया नहीं त्याने काहीच खाल्लं नाही और 3 दिन का फास्टिंग करने के बाद उसकी आंखें खुल गई. आणि 3 दिवसांचा उपवास केल्यानंतर त्याचे डोळे उघडले. तो फास्टिंग आंखें खुलती है. तो उपवास आपले डोळे उघडतो. फास्टिंग पौल हमें दिखाता है आत्मिक आंखें खुली. वो यीशु को देख पाया, यीशु का सेवा कर पाया. आणि पौल आपल्याला सांगतो की उपवास आपले आत्मिक डोळे उघडतो म्हणून जसं पौल येशूला बघू शकला, याची सेवा करू शकला. तो इसलिए प्रियो, शैतान की इच्छा है कि हम हमेशा प्रभु को दोष देते रहे. शैतानाची इच्छा की आपण नेहमी प्रभूला दोष लावत प्रभु राहू, से नाराज रहे, प्रभूपासून रागवले राहू, प्रभु से दूर जाए. प्रभूपासून लांब जावं. तो इससे बेटर है गुस्सा रहने के बजाय हम लीन होना और शत्रु को रणनीति में उसको हरा देना, उस मलयुद्ध में हरा देना. इसके लिए हमें क्या करना चाहिए? उपवास और प्रार्थना. आणि देवावर रागवण्याच्या ऐवजी आपण देवाच्या पुढे नम्र व्हावं, दीन व्हावं आणि शत्रूला युद्धामध्ये हारून टाकावं म्हणून आपण उपवासाची प्रार्थना केली पाहिजे. बहुत जरूरी है. म्हणून प्रियानं फार गरजेचं आहे. आज हमारा फास्टिंग है फैमिली के लिए. आणि आज आपला उपवास आहे कुटुंबासाठी. प्रभु चाहता है आप हर एक जन अच्छे जिए. आणि प्रभूची इच्छा आहे की तुम्ही प्रत्येक जणांनी चांगलं आप जावं जल्दी पृथ्वी छोड़कर जाए, ऐसी प्रभु की इच्छा नहीं. आणि तुम्ही लवकर ही पृथ्वी सोडून जावं अशी प्रभूची इच्छा नाही. आपका शरीर भी भला चंगा रहना चाहिए. परंतु तुमचं शरीर स्वस्थ राहिलं ऐसा पाहिजे. नहीं कि हे दुखत है, हे दुखत है, बरे सब दुःख आहे. चष्मा लागता, बिना चष्म्याचं दिसत. ऐसा नहीं. हमारी असं आंखें चांगलं भी पाहिजे. अच्छी हो, डोळे पण चांगले सिर असले, पे बाल अच्छे हो. डोक्यावरती चांगली केस असावी बूढ़ा होने के बाद भी हमारे सिर पर कम बाल नहीं होना चाहिए. आणि म्हातारा झाला सुद्धा डोक्यावर केस कमी नाही झाले पाहिजे सबके बाल घने हो. आणि अशी दाट केस असावी एक भी दांत नहीं गिरो. आणि एकही दात पडला नसावा. हम बूढ़े होने के बाद भी बादाम खाने वाले लोग, आणि म्हातारा झाल्यानंतर पण आपण बदाम खायला, अखरोट ऐसे फोड़ने वाले लोग. अक्रोड दाताने फोडणारे लोक असावे. मत फोड़ो, लेकिन मैं बोलती हूँ फोड़ने तो आपके दांत अच्छे हैं. ऐसे मजबूत हो. अशा मजबूत दात असावे. इसके लिए हम आज प्रेयर किए, फास्टिंग रखा है. ह्याच्यासाठी आज आपण उपवास ठेवलेला आहे. क्योंकि देखो शरीर में जब व्याधियाँ रहती है ना तो जीने की इच्छा नहीं रहती. शरीरात ज्यावेळेस दुखणं असतं त्यावेळेस जगण्याची इच्छा नाही झाली. बस हमारे बच्चे, हमारे घर के लोग सुख से रहे, अच्छे रहे. आपली मुलं, आपल्या घरातले लोक सुख शांतीने राहावे. हमारा कुटुंब कभी टूटे. आपलं कुटुंब कधी तुटू नये. हमारे घर के लोग हमें छोड़कर कभी नहीं जाए. आपल्या घरातले लोक आपल्याला सोडून कधी जाऊ हमारे नये. ऊपर कर्जा नहीं है. आपल्याला कधी कर्ज होऊ नये. हम कर्जे में ऐसे डूब गए हैं, आपण पूर्ण कर्ज डुबलेला आहोत ऐसे हम ना हो. असं आपण होऊ नये. हम कर्जा लेने वाले नहीं, आपण कर्ज देणारे असावे लेने वाले नहीं, देने वाले. आणि कर्ज घेणारे नाही परंतु देणारे असावे. ऐसा प्रभु चाहता है. ही प्रभूची इच्छा आहे. आज का हमारा फास्टिंग का यही उद्देश्य है. आणि आज आमच्या उपवासाचा हाच उद्देश आहे. आज आपके जो कुटुंब आपके साथ नहीं है वो मिलेंगे, प्रभु उनको जोड़ देगा और आज जरूर करेगा. आणि आज जे तुमच्या कुटुंबातले सदस्य तुमच्या सोबत नाही तर प्रभू त्यांना नक्की आणा, त्यांना जोडत. खो गए हैं, जे हरवले या जगामध्ये प्रभु ने लाएगा, प्रभू त्यांना घेऊन येईल, जरूर लाएगा. नक्की घेऊन येईल. प्रभु कहता है, प्रभु ने कहा है मैं आया हूँ आणि प्रभू म्हटलं मी आलेलो आहे को ढूंढने. आणि हरवलेल्यांना और शोधण्यासाठी. एक दिन सचमुच आपका खोया हुआ आपके साथ बैठा हुआ, आपके संग आराधना करता हुआ, प्रार्थना करता हुआ जरूर जरूर
जरूर दिखाई देगा। आणि एक दिवस असं नक्की होईल की तुमचा हरवलेला व्यक्ती तुमच्या सोबत बसलेला प्रार्थना करताना प्रभूच्या मंदिरात तुम्हाला नक्की और दिसेल. आपकी फैमिली में वो बढ़ाएगा, आपको घटाएगा नहीं। आणि तुमच्या कुटुंबात तुम्हाला वाढ होईल, तुम्हाला घटवणार आपको नाही. फैमिली में ओनली वन मैं और मैं, आणि तुमच्या कुटुंबात फक्त मीच आणि मीच असं नाही मैं होणार. और मैं, मी आणि मी फक्त 2 साल 3 साल 5 साल 10 साल मैं और मैं नहीं। आणि एवढ्या वर्ष फक्त मी एकटाच. प्रभु बढ़ाता है। प्रभू वाढवतो 2 3 आपके जो लोग हैं, जो आपके कुटुंब में आपको जोड़ देता है आणि तुमच्या कुटुंबात तुमची लोक जोडतो प्रभू. ना। तो ये है हमारा प्रभु। इसलिए आणि हा आपला प्रभू आहे. फास्टिंग प्रेयर में आपके जो कुटुंब जो आपसे बहुत दूर हो गए हैं, उन्हें जोड़ने के लिए आज ये फास्टिंग किए। आणि तुमच्या कुटुंबातले जे सदस्य तुमच्यापासून खूप लांब झालेले आहेत त्यांना जोडण्यासाठी प्रभूने हा उपवास ठेवला. जरूर करेगा प्रभु। आणि प्रभू एक दिवस नक्की करेल, आपको ऊंच पे रखेगा, तुम्हाला उंच स्थानी ठेवेल, टॉप पर। एकदम उंचावरती. क्योंकि ये प्रभु की इच्छा है। ही प्रभूची इच्छा आहे. तो आज हमारा फास्टिंग का मुख्य उद्देश्य वही है। आणि आज आपला उपवासाचा आज हम उद्देश सब हाच आहे. फास्टिंग में है ना, सही है? उपासात आहोत ना आपण आज? करूया आपण प्रार्थना। हम प्रार्थना करेंगे. तर तुम्ही तुमच्या कुटुंबाबरोबर हात पकडायचा आहे। और आपको अपने कुटुंब के साथ हाथ पकड़ना है. तर जेवढे जणांची मुलं आपल्या आई वडिलांकडे जाऊ शकतात, और जितने तो मेरे नजरों में अनमोल हो। और प्रभु ने मुझे तुम्हें दिया है, प्रभु ने मुझे और तुम्हें दिया है। हम मिलकर रहेंगे, कभी एक दूसरे को नहीं छोड़ेंगे, मिलकर प्रभु की सेवा करेंगे। हमारा कुटुंब यीशु का कुटुंब है और हम मिलकर रहना एक बहुत मनोहर और सुखद और बहुत बड़ी बात है। और प्रभु ने हमें जोड़ा है, इसलिए कोई भी हमें अलग नहीं करेगा। प्रभु हमारे साथ है, हमारे पक्ष में है और हमें कभी नहीं छोड़ेगा। तो प्रभु ने हमें शांति दी है। जैसे मैं बोलती हूँ वो बोलना। धर्म का फल शांति और उसका परिणाम सदा चैन निश्चिंत रहना है। तो मेरे घर में धर्म का फल शांति रहेगी और चैन रहेगा, निश्चिंत रहेंगे। मेरे लोग हम सब शांति के स्थानों में निश्चिंत रहेंगे और विश्राम के स्थानों में सुख से रहेंगे। हमारी आयु वृक्षों के समान है। प्रभु हमें आयु दिया है। हम जिएंगे, मिलकर रहेंगे और मिलकर प्रभु की सेवा करेंगे। हम वैल्यूएबल हैं। अब अपने लिए बोलना, मैं बहुत कीमती हूँ, बहुत अनमोल हूँ प्रभु की नजरों में और मेरे नजरों में। आज से मैं अपने आप से प्रेम करूँगा, अपने आप से कभी नफरत नहीं करूँगा। मैं यीशु का हूँ, मैं यीशु की आंखों की पुतली हूँ। मैं यीशु ने मुझे अपने हाथों में रच लिया है। मैं उसके हाथों में सुरक्षित हूँ। मेरी किसी भी वस्तु से हानि नहीं होगी। सिर के बाल से लेके पैर के नाखून तक मैं भला चंगा निरोगी रहूंगा। मैं कभी बीमार नहीं रहूंगा। मेरी हड्डियां हष्ट पुष्ट रहेगी। मेरा खून शुद्ध, पवित्र और साफ रहेगा। मेरा मांस तरोताजगी से बना रहेगा और यीशु का आत्मा, पवित्र आत्मा मेरे हृदय में सदा राज्य करेगा। मेरा आत्मा मगन रहेगा प्रभु में और सदा आनंदित रहेगा। धन्यवाद देता हूँ यीशु के नाम से प्रार्थना करता हूँ, आमीन। आंखों को बंद रखना। पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते। मेरे महान पवित्र सेनाधीश पिता, राजाओं के राजा, उद्धार देने वाले पवित्र पिता, तू इनका परमेश्वर, इनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु है। आज इस फास्टिंग प्रेयर में प्रभु
जैसे इन्होंने अपने खुद के आत्मा के लिए, खुद के प्राण के लिए प्रभु उपवास किया, इसलिए प्रभु ये जिएंगे, दीर्घायुष्य जिएंगे, सदा आनंदित रहेंगे। तेरी भी तो यही इच्छा है ना। तूने भी तो महायाजकीय प्रार्थना में क्या कहा कि हे पिता, इन्हें दुष्ट से बचाना। मैं ये नहीं विनती करता इन्हें उठा ले, परंतु मैं तुझसे ये विनती करता हूँ कि इन्हें दुष्ट से बचाना। तो आज मैं भी यही प्रार्थना करती हूँ प्रभु यीशु के नाम से, इन्हें हमेशा दुष्ट से बचाए रखना, बीमारी से बचाए रखना, मृत्यु से बचाए रखना, अपघात से बचाए रखना, एक्सीडेंट से बचाए रखना प्रभु, हानिकारक जीव जंतुओं से, चोर लुटारू डाकू गुंडे बलात्कारी लोगों से, गरीबी से, श्रापों से बचाए रखना, क्योंकि प्रभु ये तेरे आंखों की पुतली है प्रभु, ये तेरे अनमोल मोती है। इन्हें कभी भी तूने डुकरों के सामने जाने, सूरों के सामने डालने के लिए मना किया। इसलिए मैं यीशु नासरी के नाम से इनमें से एक भी मोती खोने नहीं दूंगा। कलीसिया यीशु के नाम से, सियोन कलीसिया, इनमें से एक भी मोती खोने नहीं देगा। इनमें मोती बढ़ेंगे, मोतियों की माला में नए नए मोती डाले जाएंगे, लेकिन ये मोती कभी खो नहीं जाएंगे। इन द नेम ऑफ जीसस, यीशु के नाम से डिक्लेयर करते हैं। धन्यवाद देते मेरे मान पवित्र पिता, आपका लहू लगाते, इनको तूने ये लोग दिए हैं, इनके घर के जो लोग हैं ये सब तूने दिए हैं, इसलिए आज धन्यवाद देते। धन्यवाद मेरे पवित्र पिता, जो इन्होंने आपने इनको दिया है इसके लिए धन्यवाद। इसलिए प्रभु ये कभी इनको छोड़ के नहीं जाएंगे। एक दिन प्रभु इनके घर के लोग जो बंधनों में जकड़े हैं वो जरूर टूटकर प्रभु मुक्त होकर तेरी आराधना करने के लिए आएंगे। यीशु के नाम से होगा प्रभु, यीशु नासरी के नाम से होगा। तू कुटुंब वसीले परमेश्वर है। आज भी बहुत सालों से प्रभु जो लोग अकेले रह रहे, उनके बच्चे, उनके घर के लोग तेरे साथ आज मिलेंगे प्रभु। तू उन्हें ढूंढ निकाल कर इस भेड़शाला में तू इन्हें मिला देगा प्रभु। धन्यवाद देते पिता, आपका लहू लगाते, जितने इनके घर के लोग खो गए इस संसार में, पापों में खो गए, व्यसन में खो गए प्रभु, किसी संसार के जाति में या रीति रिवाजों में फंस गए हैं प्रभु, तो उन्हें ढूंढ निकालेगा और अपने कंधों पर उठाकर इस भेड़शाला में लाएगा, इनके साथ तू जोड़ देगा। मैं धन्यवाद देती हूँ पिता, आपका लहू लगाती हूँ, छुटकारा घोषित करते हैं। आपने हम विश्वास करते, आपने ये प्रार्थना सुनी है प्रभु। आज यीशु नासरी के नाम से मांगते, इनका घर बना रहेगा, तो इनका घर बसाए रखेगा और प्रभु इनका घर कभी नहीं टूटेगा, क्योंकि तुझे मालूम है घर टूटने का और छोड़ के जाने का दर्द क्या। आज के बाद तो इन्हें कभी भी वो एहसास से, उस दुख से गुजरने नहीं देगा। इनका घर बना रहेगा और ये सदा आनंदित रहेंगे, आंखों की पुतली के समान बने रहेंगे। इनमें प्रेम रखना प्रभु, ये मिलजुल कर रहने के लिए सहायता करना। मेरे उद्धार देने वाले पवित्र पिता, शांति देने वाले पवित्र पिता, प्रभु मिलकर तेरी सेवा करेंगे और तेरे साथ रहेंगे। धन्यवाद देते पिता, धन्यवाद राजाओं के राजा, उद्धार देने वाले पवित्र पिता, शांति देने वाले पवित्र पिता, इनकी सुधी है। धन्यवाद देते प्रभु, यीशु का लहू लगाते, इनके चारों बाजू में दूतों का पहरा और आपके अग्नि का लहू का बाड़ा बांधते प्रभु, और आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करते। तो इनकी ढाल, इनका कवच, इनका प्रभु, इनका स्वामी, इनका गढ़ है, इनके साथ सदा रहने वाला इनका पवित्र पिता है। मैं धन्यवाद देती हूँ पिता, आपके पंख में सुरक्षित रहने के लिए प्रार्थना करती हूँ। धन्यवाद देती हूँ राजाओं के राजा, उद्धार देने वाले पवित्र पिता, उद्धार प्रभु, तो इनकी ढाल, इनका कवच है प्रभु। धन्यवाद देते हैं यीशु के लहू से इन्हें कवर करते। और प्रभु पवित्र पिता, जैसे आपके वचन में लिखा है ना, गिनती अध्याय 6 के वचन के अनुसार तूने जैसे उन्हें आशीष देने की आज्ञा दी है, तो प्रभु मैं इन्हीं वचनों को रखकर इस पूरे फैमिलीज को आशीष घोषित करती हूँ। प्रभु यहोवा तुझे आशीष दे, प्रभु परमेश्वर तेरी रक्षा करे, यहोवा तुझ पर अपना मुख प्रकाश चमकाए और तुझ पर अनुग्रह करे, यहोवा का मुख तेरी ओर सदा रहे और तुझे शांति दे। पिता, पुत्र, पवित्र आत्मा के नाम से इन वचनों को रखकर आशीष घोषित करें, यीशु के नाम से आमीन। अपनी फैमिली से गले लगो और कहो हम आपसे प्रेम करते हैं। कभी नहीं छोड़ेंगे।